तर आजचा दिवस हा केवळ जगाच्या नव्हे सृष्टीच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. आपण फार दिवस साजरे करतो. आपले काही वार्षिक सण असतात किंवा काही देशापरत्वे असतात, समाजापरत्वे असतात, पण असा एकमेव सण आहे की संपूर्ण सृष्टीमध्ये साजरा केला जातो. संपूर्ण सृष्टी. कारण सर्वप्रथम भगवद्गीता जी सांगितली गेली ते सूर्यदेवाला सांगितली. म्हणजे विचार करा, केवळ फक्त ही सासवडसाठी नाही आहे, सूर्यलोकामध्ये सुद्धा आहे, त्यामुळे इतर लोकांमध्ये सुद्धा आहे. म्हणजे फक्त कारण जीव हे सर्व ठिकाणी आहेत, जिथे जिथे जीव आहेत त्यांच्यासाठी भगवद्गीता आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी भगवद्गीता ऐकणं, वाचणं आणि समजून घेणं हा अतिशय महत्त्वाचं आहे. आणि भगवद्गीताच का याबद्दल स्वतः जे काही मी प्रवचनमध्ये सांगणार आहे हे सगळे श्लोक एक अपवाद 1-2-3 वगळता हे सगळे भगवद्गीतेमधलेच आहेत. हे स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला संवाद आहे. तर भगवद्गीतेचं महत्त्व भगवंतच सांगतात की एमे मतमिदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावंतो अनुसूयंतो मुच्यन्ते तेपि कल्पवी. एमे मतम हे माझं जे मत आहे, अनुतिष्ठन्ति मानवा हे सर्व जीवांसाठी महत्त्वाचं आहे. श्रद्धावंतो जो कोणी श्रद्धेनं, अनुसूयंतो म्हणजे कुठलाही मत्सर अनुसूया मनात न ठेवता जो ह्याचं पालन करतो, मुच्यन्ते तेपि कर्मवी तो सगळ्या दुःखापासून मुक्त होतो. म्हणून भगवद्गीता ऐकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. नाही ऐकलं तर काय होईल, त्याच्या पुढच्याच श्लोकामध्ये भगवान सांगतात की ए त्वे तत् अभ्य अनुसूयंतो नानुतिष्ठन्ति मे मतम. म्हणजे माझा जो द्वेष करतो आणि माझं हे मे मतम, माझं जो मत ऐकत नाही, सर्व ज्ञान विमूढांस्तान तन सिद्धी नष्टान चेतसा. नष्टान म्हणजे नाश, चेतसा म्हणजे त्याची भावना. त्याची भावना पूर्णपणे गढूळ होते. काय काय होतं, त्याचं ज्ञान नष्ट होतं. आणि ज्ञान नष्ट झालं की मग पुढे काय होणार, विमूढा म्हणजे मूर्ख आणि मूढ ह्याच्यामध्ये फरक आहे. मूर्खाला शाणं बनवता येतं, मूढ म्हणजे स्वतःच्याच मताशी चिकटून राहणारा, त्याला कितीही समजून सांगितलं तरी तो समजून घेत नाही. अशा लोकांना भगवद्गीता कधीही समजत नाही. असे जे लोक आहेत ते विमूढ. आणि सर्व ज्ञान विमूढांस्तान सिद्धी, त्याचं कुठलंही कार्य आध्यात्मिकच नाही, त्याचं कुठलंही कार्य सिद्धीला म्हणजे पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. आणि हे भगवद्गीता न ऐकल्याचा परिणाम आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये शेवटच्या अध्याय 16व्या अध्यायात सांगितलं की यम शास्त्रविधिम उत्सृज्यम वर्तते कामकारता न सिद्धिम अवाप्नोति न सुखम न पराम गतिम. यम शास्त्रविधिम, शास्त्र म्हणजे जे काही भगवंत सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये किंवा भागवतमध्ये, ह्याला शास्त्र म्हणतात. म्हणजे आपण शाळेमध्ये सिलेबस असतो त्याला शास्त्र म्हटलं जातं. आधार ग्रंथ म्हणून शास्त्र जे आहेत. उत्सृज्यम म्हणजे ह्याला उल्लंघन, शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे उत्सृज्यम. वर्तते काम करता, केव्हा आपण शास्त्राचं ऐकत नाही, ज्यावेळेला आपल्याला काम करता आपल्या मनाने जे काय करायचं आहे ते करायचं असतं, त्यावेळेला आपण शास्त्राला मानत नाही. आणि आपण मनाने काय करायचं असतं त्याचे परिणाम काय होतात, दुःखमय. त्याच्या सांगितलेलं आहे पुढच्या त्यामध्ये नस सिद्धिम, त्याला कुठल्याही प्रकारचं पूर्णत्व प्राप्त होत नाही. न सिद्धिम अवाप्नोति न सुखम, त्याला सुखही प्राप्त होत नाही. न परामगतीम, तो आपल्या जीवनाचं लक्ष जे त्याचं आहे परमगती म्हणजे भगवद्धामाला परत जाणे किंवा जिथून आपण आलेलो आहोत तिथे परत जाणे, ते तो प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून भगवान सांगतात की तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कर्म अकर्म करोती. म्हणून आपण जे काही करतो आपल्या आयुष्यामध्ये हे भगवद्गीतेला प्रमाण, तस्मात शास्त्र प्रमाणम ते भगवद्गीतेला प्रमाण. तर कुणालाही कुणालाही विचारा त्यांचं जीवन कशाच्या आधारावर चाललेलं आहे. या जगातले 99% लोक तुम्हाला सांगतील की माझ्या मनात येतं मी करतो. किंवा अशा लोकांचं मी ऐकतो जो आपल्या मनात काय ते सांगतो. कोणीही सांगणार नाही की माझं जीवन जे आहे हे भगवद्गीतेवरती आधारित आहे, असं कोणीही सांगू शकत नाही. कारण ह्या जगामध्ये 99% लोक कोण पाळत नाहीत, पण तुमच्यासारखे जे पाळतात ते भाग्यवान. कारण का, इथं भगवद्गीतेमध्ये स्वतः सांगतायत की भगवान श्रीकृष्ण, आणि ते मुच्यन्ते एक तर सगळ्या दुःखातून मुक्त होऊ शकतात. परमगतीम म्हणजे मनुष्य जन्माची ज्याच्यासाठी मनुष्य जन्म दिलेला आहे तो उद्देश ते प्राप्त करू शकतात.
आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतायत की 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजकुशम पवित्रमिदम उत्तमम प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. तर भगवद्गीता काय आहे? राजविद्या, म्हणजे सर्वोत्कृष्ट अशी विद्या आहे. आणि अशी विद्या आहे की ही प्रत्येकाने मनुष्यजन्मामध्ये प्राप्त केलीच पाहिजे. इतर तुम्ही कुठलंही ज्ञान प्राप्त केलं नाही केलं काय फरक पडत नाही. कुठलंही या भौतिक जगामध्ये कुठलंही ज्ञान आहे ते तुम्हाला असो अथवा नसो, असलं तर चांगलंच आहे, नाही असलं तर काय वाईट नाही. पण भगवद्गीतेचं जर ज्ञान नसेल तर आपला मनुष्यजन्म पूर्णपणे वाया गेला. आणि म्हणून याला राजविद्या म्हटलेलं आहे. सर्वोत्कृष्ट किंग ऑफ नॉलेज, राजगुह्यम. हे 700 श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये. त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने जवळजवळ 594 का 84 असे काहीतरी आहेत. 574 श्लोक भगवान श्रीकृष्णाने बोललेले आहेत. तर हे जे श्लोक आपल्याला भगवद्गीतेमध्ये भगवान जे सांगतात हे संस्कृतमध्ये सरळ दिसतात आपल्याला, पण गुह्यम तरीही ते गुह्य आहे. ह्याचं कारण जोपर्यंत भगवद्गीतेचं ज्ञान तंतोतंत आपल्या जीवनामध्ये पालन करत नाही तोपर्यंत ते गुह्य आपल्याला उलगडणार नाही, ते रहस्य जे आहे आपल्यासमोर उलगडणार नाही. म्हणून हे राजगुह्य आहे. त्यानंतर पवित्रम, इथे कुठल्याही प्रकारचं मळ नाही आहे किंवा इथे कुठल्याही प्रकारची इंद्रिय तृप्ती नाही आहे, इथे कुठल्याही प्रकारची भौतिक वासना नाही आहे. आणि म्हणून त्याला पवित्र म्हटलेलं आहे. माणूस अपवित्र केव्हा होतो? जेव्हा त्याची चेतना मलिन होते. मलिन म्हणजे केव्हा होते? ज्यावेळेला तो 3 गुणांच्या अधीन गेलं की आपली चेतना मलिन होते आणि मग त्याचं जीवन अपवित्र होतं. पण भगवद्गीता जी आहे या 3 गुणांच्या पलीकडे आहे, म्हणून त्याला पवित्र म्हटलेलं आहे. इदम उत्तमम, तम म्हणजे अंधकार, उत म्हणजे बाहेर काढणे. ही भगवद्गीतेचं ज्ञान जे आहे हे आपल्याला संपूर्ण अंधकारातून बाहेर काढतं. कलियुगामध्ये आपण जे कोणी जन्माला आलेले आहेत हे अंधकारामध्ये अगदी 12 वाजताच्या सूर्यप्रकाशात जरी पूर्ण 20-20 नजरेने जर बघत असले तरी अंधकारातच आहेत. याचं कारण का? त्यांना भगवद्गीतेचं ज्ञान नाही आहे. आणि म्हणून उत्तमम आपल्याला अंधकारातनं बाहेर काढतं. प्रत्यक्ष हे असं नाही आहे की फक्त काही शब्द आहेत त्याच्याशी आपला काही संबंध नाही. भगवद्गीतेतला एक एक शब्द आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकतो. जे जे काही भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे ज्ञानाने पाहू शकतो, काही काही गोष्टी डोळ्यांनीही पाहू शकतो. तर प्रत्यक्ष असं नाही, याच्यामध्ये कपोल कल्पित कथा आहेत, जशा कादंबऱ्या असतात म्हणा किंवा फिक्शन्स असतात. हां, तर अशी ही कथा किंवा अशी एक ओढून ताणून कुठलेही 4 शब्द एकत्र केलेली गोष्ट नाही आहे. प्रत्यक्ष याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये जे काही भगवंतांनी सांगितलेलं आहे हे आपण ज्ञानाने पाहू शकतो. धर्म्यम हा धर्ममार्ग आहे, म्हणजे प्रत्येकाने पालन करण्याचा. धर्म म्हणजे आपला जो काही स्वभाव आहे त्यासाठी भगवद्गीतेमध्ये आपला स्वभाव जो आहे हा जाणून घेणं आणि त्याच्यावरती कसं व्यवहार करणं हे शिकवलं जातं. म्हणून हा धर्ममार्ग आहे. त्यानंतर सुसुखम, अतिशय सुखकारक असा मार्ग आहे. काय काय लोकांना वाटतं की भगवद्गीता म्हणजे अतिशय किचकट आहे, परंतु आता आम्ही जवळजवळ गेली 40, 45, 50 वर्ष भगवद्गीतेचा प्रचार अभ्यास करतो. भगवद्गीते इतकं सोपं पुस्तक जगामध्ये कुठलं नाही. केव्हा? जसं आहे तसं ऐकलं तर. आमच्या मनाने समजायचा प्रयत्न केला, भगवद्गीतेसारखं कठीण पुस्तक जगामध्ये कुठलं नाही. सुसुखम, भगवद्गीतेत भगवान काय सांगतात? सुसुखम, अतिशय सुखकारक असा मार्ग आहे. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असा, कुणीही असा, कुठेही असा, कसेही असा, सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही भगवद्गीतेचं पालन करू शकता. प्रत्येक शब्द तुम्ही पालन करू शकता. कर्तुम अव्ययम, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कसं? अव्ययम, अव्यय म्हणजे कधीही नाश न होणार असं कर्तव्य आहे. बाकी सगळी कर्तव्य जी आहेत ही नाश होत जातात. तसं विद्यार्थी असताना एक कर्तव्य आहे, त्यानंतर गृहस्थ असताना एक कर्तव्य आहे, नोकरीला गेलं की एक कर्तव्य आहे. पण ही कर्तव्य बदलत जातात. आता लहानपणी आपण जे कर्तव्य असतात, खेळ खेळतो आपण, ते नंतर पुढे तसंच राहत नाही, म्हणजे कर्तव्य बदललं. तर शाळेमध्ये आपण विद्यार्थी असतो, तेच पुढे आपण नोकरी करताना ते राहत नाही, कर्तव्य बदललं. तसंच आयुष्यामध्ये अनेक कर्तव्य बदलत जातात, परंतु हे कर्तव्य जे आहे हे कधीही बदलत नाही, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत. आणि कारण याच्या अलीकडे पण आणि नंतर पण असं हे कर्तव्य आहे. ते काय कर्तव्य आहे हे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात. आणि म्हणून याचा इतिहास काय आहे, केव्हापासून भगवद्गीता आहे, स्वतः भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की इवम विवस्वते योगान, हा भक्तियोग जो आहे हा सगळ्यात पहिला मी सूर्यदेवाला सांगितला.
आणि त्यानंतर विवस्वान मनवे प्राहा मनूर, विवस्वांनी मनूला सांगितलं, मनूरने इक्ष्वाकूला सांगितलं आणि ह्या इक्ष्वाकू कुळामध्ये पुढे रामचंद्र जन्माला येतात, भगवंत रामचंद्राचा अवतार धारण करतात. तर ही परंपरा आहे, पहिल्यांदा सांगितला म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला. हरे कृष्ण, माझं मला नंतर ऐकतो. सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला सांगितला. आता सृष्टीची उत्पत्ती कधी झाली हे सायंटिस्टला सुद्धा काढता येणार नाही. त्याचं वयमान दिलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. कोण उत्साही असेल तर त्यांनी हा श्लोक पाहावा, इमम विवस्वते योगान. त्याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद आकडा देत आहेत की किती वर्षापूर्वीचा आहे. हे मला सांगता येणार नाही म्हणून मी सांगणार नाही. त्याच्यावरती एवढे झिरो आहेत की किती आहेत ते मला सांगताही येत नाही. खर्ग अब्ज असे किती आहेत मलाही माहिती नाही. तर इतके जवळ म्हणून ह्याला सनातन म्हटलेलं आहे. आणि त्याच वेळेला दिलं का नाही, फक्त ही सृष्टीमध्ये त्यावेळेला सूर्याला ज्ञान दिलेलं आहे. हे ज्ञान पूर्वीपासूनच आहे, फक्त सूर्याला दिलेलं आहे. पण झालं काय, जसं या कलियुगामध्ये किंवा या जगाची रीती काय आहे किंवा नियम काय आहे की जे जन्माला येतं भौतिकदृष्ट्या त्याचा नाश होतो. आणि म्हणून ही भगवद्गीता जी आहे ही जरी आध्यात्मिक असली तरी ही भौतिक जगामध्ये सांगितली गेलेली आहे. म्हणून काळाच्या मेळाने त्याला काय होतं, सकालेनेह महता योगो नष्ट परंतपा. काळाच्या ओघामध्ये हे ज्ञान लुप्त झाल्यासारखं वाटतं, झालेलं नाही. असं आजही आपण पहा, जवळजवळ आपल्या इस्कॉनच्या प्रयत्नानं हा महिना जो आहे आपला गीता वितरण चाललेलं आहे जगामध्ये. ज्या लोकांच्याकडे गीता नाही आहे त्यांच्यासाठी हे ज्ञान लुप्त झालेलं आहे. नाही असं नाही, उपलब्ध आहे, कधीच नाही असं नाही. त्याचप्रमाणे भगवान सांगतात की स एवाय मया तेद्य योग प्रोक्त पुरातन. हे ज्ञान जे आहे हे पुरातन आहे पण लुप्त झाल्यासारखं वाटलं कारण लोकांच्यापर्यंत ते पोचलेलं नाही. आणि म्हणून आपल्या इस्कॉनचा प्रयत्न असतो की प्रत्येकाकडे हे ज्ञान पोचावं. तर म्हणून भगवंताने ते पुन्हा सांगितलेलं आहे. हां, पुन्हा कोणाला सांगितलं, अर्जुनाला सांगितलं कुरुक्षेत्रच्या रणांगणावरती. तर ह्या भगवद्गीतेमध्ये एकूण 700 श्लोक आहेत. पहिला एकमेव श्लोक जो आहे हा धृतराष्ट्राचा, त्याच्यावरती फक्त वर्णन येतं हे कुठं युद्ध चाललेलं आहे, तर कुठल्या पुण्यभूमीवरती चाललेलं आहे, कुरुक्षेत्र. काय आहे, धर्मक्षेत्र आहे. तर ह्या दोन गोष्टी, मामका पांडवा म्हणजे माझे पुत्र आणि पांडव, ह्याच्यामध्ये मी आहे. आणि धृतराष्ट्र हा एकमेव श्लोक बोलतो. त्याला उत्तर म्हणून संजय जे आहेत हे 41 श्लोक आहेत. अर्जुनने 84 प्रश्न विचारलेले आहेत आणि भगवंत 574 श्लोकामध्ये अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. तरी अशी संपूर्ण 700 श्लोकाची भगवद्गीता. तर याची सुरुवात कशाने होते, तर अर्जुन विषाद, अर्जुना गोंधळात पडलेला आहे. आता काही काही लोक प्रश्न विचारतात की 5 पांडव असताना अर्जुनालाच का भगवद्गीता सांगितली, कारण बाकी कोणी गोंधळात पडले नव्हते. युधिष्ठिरला धर्म माहिती होता, भीम तर गदा घेऊन केव्हापासून तयार होता, त्याला सांगायची काही गरज नाही भगवद्गीता. तर नकुल सहदेव हे तर भीम जो करतोय त्याला सहाय्य करणारे नकुल सहदेव, मग सांगणार कोणाला, गोंधळात पडला एकटा अर्जुनच. आणि म्हणून अर्जुनाचा गोंधळ काय होता की तो जे काही आपल्या डोळ्यासमोर दिसतंय त्यानुसार तो विचार करत होता, त्याच्या पलीकडे त्याला काही ज्ञान नव्हतं. आणि म्हणून आपल्या डोळ्यासमोर जे दिसतंय त्याच्या पलीकडे जे ज्ञान आहे हे भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात. आणि आपल्या डोळ्यासमोर जे दिसतंय त्याच्या संबंधाने जोपर्यंत आपण विचार करतो त्यावेळेला आपण भ्रमितच असतो. आणि म्हणून भगवद्गीता जी आहे हे आपल्या डोळ्यासमोर जे दिसत नाही त्या पलीकडे जे ज्ञान आहे ते आपल्याला सांगतं. मी काय उदाहरण देतो की जसं आपलं नाणं आहे, नाण्याला असं धरलं तर आपण एकच बाजू पाहणार, त्याची दुसरी बाजू आपल्याला दिसत नाही. तर ह्या डोळ्यांनी आपल्या जगामध्ये ते दिसतं, ही नाण्याची एक बाजू आहे. दुसऱ्या बाजूला असेल तर त्यासाठी फिरवावं लागतं. काय, भगवद्गीतेची पानं. नाणं फिरवून चालत नाही, भगवद्गीतेची पानं फिरवावी लागतात. आणि मग त्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्या डोळ्यासमोर जे दिसते त्याच्या पलीकडे काय आहे. आणि म्हणून या जगामध्ये या जगाचा नियमच आहे किंवा या जगाची ती रीतच आहे की सगळेजण गोंधळलेले असतात. कुणीही तुम्हाला सापडणार नाही इकडे न गोंधळलेला माणूस. प्रत्येकजण काय करायचं आणि काय नाही करायचं 100% गोंधळलेला माणूस आहे सगळीकडे. अगदी
उच्च शिक्षित जरी असला तरी 100% कुणी देऊ शकत नाही. मी हे करतो तसंच झालं पाहिजे असं कुणीही गॅरंटी देऊ शकत नाही, कारण सगळं आपल्या हातात नाही आहे. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की अर्जुन ही त्या अवस्थेमध्येच आहे. तर अर्जुनाला विषाद कसा आहे, तर अर्जुन आपला विषाद प्रकट करतो भगवंतासमोर. काय सांगतोय अर्जुन की कार्पण्य दोषो प्रवृत्त स्वभावा पृच्छामी त्वाम धर्म सम्मूढ चेता यत् श्रेयस्यान निश्चितन ब्रूहितन्मे शिष्यस्तेहम चाधिमाम प्रपन्नम. आपल्याला जर भगवद्गीता समजायची असेल तर हा अर्जुनाचा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. आता अर्जुन काय म्हणतो, कार्पण्य दोषो, माझ्यामध्ये दोष आहेत. म्हणजे काय झालं, त्याच्यामुळे खरं काय खोटं काय, चांगलं काय वाईट काय, धर्म काय अधर्म काय, काय करावं काय नाही करावं, हा गोंधळ माझ्या मनामध्ये आहे. हा प्रवृत्त स्वभावा, मला माझं चित्त जे आहे विचलित झालेलं आहे. आणि म्हणून यत् श्रेय, माझं हित कशामध्ये आहे हे भगवंता तू मला सांग. आणि इथून भगवद्गीतेला किंवा खऱ्या अध्यात्माला धर्माला सुरुवात होते. माझं हित कशामध्ये आहे हे भगवंता तू मला सांग. शक्यतो बहुतेक लोक जे अध्यात्मामध्ये आहेत ते आपलं हित त्यांनी अगोदरच ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे तो गुरु शोधतात, त्याप्रमाणे तो देव शोधतात आणि म्हणून फसले जातात. पण जो प्रामाणिकपणे अर्जुनाच्या भावनेने भगवान श्रीकृष्णाकडे जातो, कुणाकडे जातो तेही महत्त्वाचं आहे. कुणाकडेही जाऊन माझं हित कशामध्ये आहे तू सांग असं म्हटलं, दारुड्यासमोर गेलास माझं हित कशामध्ये आहे, तो सांगणार दारू पिण्यामध्ये आहे. तर कुणाकडे जाऊन हा प्रश्न विचारणं योग्य नाही. तर प्रश्न विचारणारा सुद्धा योग्य व्यक्ती असला पाहिजे. आणि म्हणून अर्जुनाला योग्य व्यक्ती प्राप्त आहे तो कोण, भगवान श्रीकृष्ण. आणि त्याचं कारण त्यांनी पुढे दिलेलं आहे, कशासाठी मी अर्जुन जो आहे हा कृष्णाकडनं ज्ञान प्राप्त करतो. तर यत् श्रेयस्यान निश्चितन ब्रूहितन्मे, मी काय करायचं हे भगवान तू मला सांग. मी गोंधळलेला अवस्थेत आहे, मी सगळी तुला कारणं दिली, मी का युद्ध करायचं नाही मला, पण ही सगळी कारणं जरा माहिती असली मला, माझ्या ज्ञानाने मी समजून घेतली, तुम्हाला सांगितली, पण मला अजूनही गोंधळामध्ये आहे. तर तू मला काय करायचं ते सांग. म्हणून भगवान सांगतात की अशोच्या अन्वशोचस्तम प्रज्ञावादांश भाससे गतासून अगतासूंश नानुशोचंती पंडिता. तू पंडितासारख्या गोष्टी करतोस पण अशोच्या, ज्याच्याबद्दल तुला शोक केला पाहिजे, अशोक नाही केला पाहिजे त्या गोष्टीबद्दल तू शोक करतोय. या जगामध्ये आपण जो शोक करतो किंवा आपल्याला जे दुःख वाटतं हे या एका वाक्यावरनं, या एका श्लोकावरनं कळतं की दुःख करण्यासारखं या जगामध्ये काहीच नाही. आणि कशाबद्दल दुःख केलं आहे आपल्याला माहिती नाही. आणि तेच आपल्याला भगवद्गीतेमध्ये समजून घ्यायचं आहे की भगवद्गीता आपल्याला शिकवते की कशाबद्दल दुःख केलं पाहिजे. आणि या जगातली सगळी दुःख जी आहेत ही आपण चिंता करत बसतो, पण त्यातून मुक्त कसं व्हायचं आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून अर्जुन म्हणतात की हे भगवंता तुम्ही मला सांगतायत तर तुम्ही कोण आहात. आता अर्जुनाकडनं कृष्ण त्याला कसे समजलेत पहा की परब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभू अहुस्त्वा ऋषयम सर्वे देवर्षी नारदस्तता असितो देवलो व्यास स्वयंचीव ब्रविष्यमे. काय म्हणतो अर्जुन की परब्रह्म, तुम्ही कोण आहात, परब्रह्म आहात. तर आपण सगळेजण ब्रह्म आहोत, पण भगवान श्रीकृष्ण कोण आहेत, परब्रह्म आहेत. परम धाम म्हणजे तुमचं धाम जे आहे हे नित्य आहे किंवा परम आहे, या सृष्टीच्या पलीकडे आहे. परमधाम पवित्रम, तुम्ही पवित्र आहात. आणि परम भवान, तुम्ही सर्वोच्च आहात. पुरुष, तुम्ही एकमेव पुरुष आहात म्हणजे भोगता आहात. शाश्वत म्हणजे एकमेव व्यक्ती अशी आहात की तुम्ही शाश्वत, तुम्हाला आदी नाही किंवा अंतही नाही, अशा व्यक्तीला शाश्वत म्हणतात किंवा सनातन. पुरुषम शाश्वतम दिव्यम, दिव्य म्हणजे 3 गुणांच्या पलीकडे सत्व रज आणि तम, म्हणून त्याला दिव्य म्हटलेलं आहे. तर भगवंत हे दिव्य आहेत. पुरुषम शाश्वत आदिदेवम, सर्व देवांचंही मूळ आहे, सगळ्या देवांचे आदिदेव. अजम म्हणजे कधीही जन्म झाला नाही अशी व्यक्ती आहे. अजम विभू म्हणून तुम्ही सर्वोत्कृष्ट किंवा सर्वशक्तिमान आहात. आहुस्त्वा म्हणजे तुम्ही मला हे सांगतात की मी सर्वश्रेष्ठ आहे, मी सर्वोच्च आहे, मी परमेश्वर आहे किंवा मी परब्रह्म आहे. आता हे तुम्ही सांगता आहुस्त्वा, परंतु हेच ऋषियो, ह्या ऋषींनी पण सांगितलेलं आहे. आता त्या सर्वांची नावं देत आहेत, देवर्षी नारद. नारद ऋषी पण हेच सांगतात जे तुम्ही सांगता, म्हणजे रेफरन्स दिलेला आहे.
म्हणजे केवळ मी सांगतात म्हणून दुसरा स्वीकार करत नाही. आणि नारद कोण आहे, त्याने अनुभव घेऊन हे सांगितलेलं आहे. असितो, असित आहे. नंतर देवल आणि व्यास. नारद, असित, देवल आणि व्यास हे 4 अधिकारी आहेत. हे कुठलाही स्वार्थ नाही आहे त्यांचा. ते सांगतात की तुम्ही जे सांगता आहात की मी भगवान आहे किंवा मी परब्रह्म आहे, हे असित, देवल, व्यास आणि नारद या 4 अधिकारी लोकांनी स्वीकारलेलं आहे. आणि जे तुम्ही मला सांगतात, आणि म्हणून हे मी तुला वचन देतो. काय वचन देत आहेत की सर्वम एतम नृतम वन्ने यन्मा वदसी केशवा. सर्वम एतम नृतम वन्ने म्हणजे तुम्ही जे काय सांगता सर्व काही मला पाहिजे तेवढा श्लोक नव्हे. काही काही लोक भगवद्गीता सांगतात, आपल्याला पाहिजे तेवढा श्लोक सांगतात. अगदी भरपूर अशा संस्था आहेत किंवा व्यक्ती आहेत, आपल्याला पाहिजे तेवढा श्लोक सांगतात, बाकीचं ते बघत सुद्धा नाहीत. पण अर्जुन तसा केले का? नाही. अर्जुन म्हणतो की मी सर्वमेतम, तुम्ही जे जे काय सांगितलं सर्व काही, अगदी छोट्यातल्या छोट्या मुद्द्यापासून ते मोठे तत्वज्ञान असेल, सर्व काय सर्वमेतम धृतम म्हणणे यन्मा वदसी केशवा. हे केशवा, तू जे काय बोलतोयस हे सगळं मी जसं आहे तसं स्वीकारतो. की कारण का नाही ही ते भगवान व्यक्ती विदुर देव न दानवा. म्हणजे विदुर म्हणजे अगदी बुद्धिमान असलेल्या व्यक्तीला सुद्धा, देवतांना सुद्धा तुम्ही जे काय सांगता हे स्वतःहून समजणार नाही तुमच्याकडून ऐकल्याशिवाय. मग मानवांची काय कथा? देव आणि दानवा म्हणजे राक्षस लोक, यांना तर समजतच नाही. तर मग मानवाची, माझ्यासारखीची काय स्थिती? म्हणून तुम्ही जे काही सांगत आहात ते मी 100% सत्य आहे असं समजून जसं आहे तसं स्वीकारतो. आणि मग ह्याचं कारण का स्वीकारतो आहे अर्जुन? तर आपल्यामध्ये 4 चुका आहेत, आपण 4 दोष आहेत. सगळ्यात पहिला दोष आहे, आपण भ्रमामध्ये आहोत. कुठला भ्रम आहे? आपण आहोत कोणतरी आणि समजतो कोणतरी. म्हणून आपल्या सगळ्या जगाची ओळख आहे, परंतु आपल्याला आपलीच ओळख नाही. ह्या भगवद्गीतेच्या ज्ञानानुसार आपण कोण आहोत? आत्मा आहोत. पण आपण सगळी कार्य जी करतो हे मी शरीर आहे समजून करतो. आणि म्हणून पहिला दोष आपल्यामध्ये आहे, तो आपण भ्रमामध्ये आहोत. आणि भ्रमामध्ये असलेला माणूस जे काही करतो ते चुकच करणार. म्हणून आपण शरीर समजो म्हणून जे काय करतो, आपण आहोत आत्मा, जे काय करतो ते आपण चुकाच करतो आहोत. आणि त्यानंतर आपण चुका करतोय आपल्याला माहिती नाही, आणि तेच आपण दुसऱ्याला सांगतो, म्हणजे आपणही फसलेलो आहोत आणि दुसऱ्याला पण आपण फसवतो आहोत. आणि सगळ्यांची इंद्रिय ही अपूर्ण आहेत. आपल्या डोळ्याने आपण काही आपल्या डोळ्यासमोर आहे तेवढंच बघू शकतो. ज्ञानाने बुद्धीने थोडंफार समजू शकतो, पण सगळं समजू शकत नाही. तर हे 4 दोष आहेत. आणि हे मनुष्य जीवनाचे फाउंडेशनल दोष आहेत, म्हणजे इम्परफेक्शन्स. म्हणजे ह्याच्यावरती आपलं पूर्ण जीवन उभं आहे. मी मागे भगवद्गीतेच्या प्रवचनामध्ये उदाहरण दिलं होतं, जसं 2 आणि 2 त्याचं उदाहरण काय, उत्तर काय आहे? 4. तर हे जर गणित चुकलं, आपलं 2 आणि 2 5 झालं किंवा 6 झालं किंवा 7 झालं, पुढचा सगळा अल्जिब्रा किंवा पूर्ण गणित जरी बरोबर असेल, त्याचं उत्तर कधी बरोबर येईल का? कधीच नाही येणार. कारण पहिलंच भ्रम आहे, 2 आणि 2 5 झालेलं आहे. तर आपल्या मनुष्य जीवनाचं का आपल्याला सगळी दुःख आहेत? कारण आपण मूळ कोण आहे तेच आपल्याला माहिती नाही. आणि ही जगातलं एकमेव ग्रंथ आहे की आपल्याला आपली ओळख करून देतं, ते म्हणजे भगवद्गीता. दुसरा कुठलाही ग्रंथ आपली ओळख करून देत नाही. आपण कोण आहे ही ओळख करून देणारा एकमेव ग्रंथ आहे. आणि ते उत्तर भारतीयांना सगळ्यांना माहिती आहे, आपण शरीर नाही आत्मा आहोत. फक्त तत्वज्ञान म्हणून माहिती आहे, पण त्याचं काय आहे आपल्याला पुढे माहिती नाही. आणि म्हणून जिथून आपण आत्मा हा शब्द शिकलेला आहे, तिथूनच आत्मा काय आहे हे आपण सगळं ज्ञान शिकलं पाहिजे, आणि ती आहे भगवद्गीता. आणि म्हणून या भगवद्गीतेमध्ये 5 विषय आहेत. आपण अध्यायानुसार भगवद्गीतेचा अभ्यास नाही करणार आहोत. तर या भगवद्गीतेचे 5 विषय कुठले आहेत? की आत्मा, परमेश्वर, प्रकृती, कर्म आणि काळ. हे 4 विषय आहेत. आणि एक विषयामध्ये दुसरा विषय गुंतलेला आहे. आपण तो गुंता पहिला समजून घेऊ, आणि शेवटच्या क्षणामध्ये आपण तो गुंता कसा सोडवायचा याचा विचार करू. सगळ्यात पहिला भगवद्गीतेमध्ये सुरुवात काय करतात भगवान श्रीकृष्ण समजून देण्यासाठी, की अशोच्या, तू ज्याच्याबद्दल शोक करतो आहेस, कशाबद्दल शोक करतो आहे? देह. या देहाबद्दल अर्जुन शोक करतो आहे.
आणि म्हणून तिथून भगवद्गीता सुरू करतात आणि म्हणून सांगतात की जो आहे की देहिनो अस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यती. धीर म्हणजे धीर व्यक्ती किंवा सोबर म्हणा किंवा ज्ञानी व्यक्ती म्हणा किंवा जो शांत व्यक्ती आहे, हासा जो व्यक्ती आहे हा मुह्यती गोंधळून जात नाही. कधी? देहिनो अस्मिन् यथा देहे, जेव्हा देह म्हणजे एक देह इथं आत्मा म्हणून उपयोग केलेला आहे आणि दुसरा देह जो आहे हा शरीर, म्हणजे एक देह बदलून दुसरा देह धारण करताना जसा आत्मा गोंधळून जात नाही. कुठलं धारण करतो? कौमारम यौवनम जरा. आता हे ज्ञान प्रॅक्टिकल आहे, कोणी सगळेजण आपण बघतो की नाही. जो कोणी या जगामध्ये जन्माला आलेला आहे तो पहिला जन्माला आला, त्याच्यानंतर कौमारम, त्याच्यानंतर तरुणावस्थेमध्ये आला, जरा म्हणजे वृद्धावस्थेमध्ये आला. तर ह्या 3 अवस्था आपण पाहतो. तर ह्या कुणाच्या आहेत? ह्या शरीर बदलत आहे. तर ह्याच्यामुळे धीर जे जो ज्ञानी व्यक्ती आहे, धीर व्यक्ती आहे, त्यांनी गोंधळून जाता कामा नये. आणि जो गोंधळून जातो तो अधीर आहे आणि तो कायम दुःखामध्ये राहणार. तर हे तत्व सगळ्यात पहिला समजून घेतलं पाहिजे भगवद्गीतेतलं, कारण ह्याच्यावरती सगळी भगवद्गीता आधारित आहे. इथे शरीराच्या बद्दल जास्त चर्चा केलेली नाही. तर आत्म्याचं काय होतंय आणि आत्म्यासाठी काय केलं पाहिजे, तर इथून सगळी जी भगवद्गीता आहे फाउंडेशन आहे हा आत्मा. कारण आपल्या जीवनाचं फाउंडेशन किंवा मूळ पाया काय आहे? शरीर. म्हणून त्याच्यापेक्षा पुढच्या लेवलला आपल्याला भगवद्गीता घेऊन जाते, ते म्हणजे आहे आत्मा. आणि इथून पुढे भगवान आपल्याला घेऊन जातात. आणि म्हणून पहिला आत्मा काय आहे ह्याचं भगवद्गीतेमध्ये वर्णन करतात की अविनाशी तु तद्विद्ये येन सर्वमिदं ततम. ज्याचा नाश होत नाही अशी कुठली वस्तू या शरीरामध्ये आहे? तो विनाशम, बाकी सगळ्याचा नाश होतो. आपण पहा, आपल्या बुद्धीचा नाश होतो, डोळ्याचा नाश होतो, कानाचा नाश, सगळे इंद्रिय आपल्याला नाश होत जातात. पण अशी एक वस्तू आपल्या शरीरामध्ये आहे ज्याचा कधी नाश होत नाही, आणि ती म्हणजे आपली भावना आणि त्याच्यापासून येणारा जो मूळ जो आहे हा आत्मा. बाकी सगळ्याचा नाश होत जातो या शरीराचा. आपण पाहिलं पहिल्या श्लोकामध्ये की तथा देहांतर म्हणजे देह सुद्धा आपला बदलतो पण आपण बदलत नाही. आणि हे जे आहे ज्ञान जे आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की अविनाशी काय आहे आणि विनाशी काय आहे. तर शरीर विनाशी आहे आणि आत्मा अविनाशी आहे. तर आत्मा काय आहे त्याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये करतात की हे लक्षणही आपल्यामध्ये दिसतात. पहिला ज्ञानाने आपण समजून घेतलं पाहिजे काय आहेत आत्म्याची लक्षणं. भगवान सांगतात की न जायते मृते वा कदाचित नायम भूत्वा भाविता ना भूया अजो नित्य शाश्वतो या पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. न जायते याचा कधी जन्म होत नाही, न म्रियते ज्याला जन्म नाही त्याचा कधी मृत्यू होऊ शकत नाही. आपलं शरीर कसं आहे? जन्म होतं आणि मृत्यू होतं, म्हणजे आपण हे शरीर नाही, आपण याच्या पलीकडे काय आहे. न जायते न म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भाविता वान भूया. ह्याला भूतकाळ नाही, भविष्यकाळ नाही आणि वर्तमान काळ पण नाही. या आत्म्याला काय आहे? शरीराला आहे, शरीराला भूतकाळ आहे, वर्तमान काळ आहे, भविष्यकाळ आहे. पण आत्म्याला भूतकाळ नाही, भविष्यकाळ नाही आणि वर्तमान काळ नाही. आत्मा हा सनातन आहे. अजो म्हणजे हा अजन्म आहे, नित्य हा नित्य आहे, शाश्वत आहे आणि पुराण आहे. म्हणजे याला इतिहास पण नाही, इतका पुराण आहे, जुना आहे. न हन्यते म्हणजे हन्यमाने शरीरे, शरीराचा जरी नाश झाला तरी आत्म्याचा कधी नाश होत नाही. तर हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. भगवद्गीतेमध्ये प्रत्येकाने जवळजवळ पाठ केला पाहिजे आणि दररोज सकाळी एकदा तरी म्हटलं पाहिजे आपण कोण आहे हे समजून घेण्यासाठी. तर हा याच्यामध्ये आत्म्याचं लक्षणं सांगितलेलं आहे. तसाच दुसरा जो श्लोक आहे नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैन क्लेदयंता पो न शोषयती मारुत. म्हणजे की न छिंदंती शस्त्राणी, छिंदंती म्हणजे छेद करणे, शस्त्राणी म्हणजे कुठल्याही शस्त्राने आत्म्याचा छेद होत नाही. त्यानंतर दहती पावक म्हणजे सुकवणे, पावक वारा, वाऱ्याने सुकवला जात नाही. हा शस्त्राने कापता येत नाही, वाऱ्याने सुकवला जात नाही. नंतर न चैन क्लेदयंत्यापो न शोषयती मारत, हा पाण्याने भिजवला जात नाही किंवा वाऱ्याने सुकवला जात नाही. आणि म्हणून अछेद्योयम अदाह्योयम हा छेद करता येत नाही. ह्या आत्म्याचं काय आहे? छेद करता येत नाही.
आणि म्हणून याचं वर्णन केलेलं आहे की आत्मा किती सूक्ष्म आहे. केशाग्र शतभागस्य हा नित्य हा सर्वगतः म्हणजे सर्व ठिकाणी आहे. म्हणजे सूर्यावरती सुद्धा जीव आहे. आता आपले सायंटिस्ट लोक चंद्रावरती जाऊन आले, आता मंगळावरती जात आहेत, तिथं काय सांगतायत, जीव नाही आहे असं त्यांचं निष्कर्ष आहे. पण भगवद्गीतेनुसार तिथेही जीव आहेत. सूर्यामध्ये सुद्धा जीव आहेत. कारण आपण जीव याचा अर्थ ही शरीर समजतो. आणि म्हणून सायंटिस्ट किंवा विज्ञान लोक आहेत त्यांना सूर्यावरती कसे जीव आहे ते समजत नाही, मंगळावरती कसे जीव आहे ते समजत नाही, किंवा चंद्रावरती कसे जीव आहे ते समजत नाही. तर हा श्लोक जो आहे नित्य सर्वगता, सृष्टीमध्ये अशी कुठलीही जागा नाही की जिथे जीव नाही आहेत. अगदी सूर्यामध्ये सुद्धा जीव आहेत, जसे पाण्यामध्ये आहेत, हवेमध्ये आहेत, आपल्याला दिसत नाहीत. याचा अर्थ ते नाहीत असं नाही. तर आपण जसं दुर्बीण घेऊन पाहिले किंवा तर काय म्हणतात डॉक्टर मायक्रोस्कोपमध्ये पाहिले, म्हणजे जे आपल्याला दिसत नाहीत ते एवढे बारीक असे जंतू. आता करोना जंतू कोणाला दिसला का? कोणालाही दिसला नाही. एवढं जग सगळं भयभीत झालं होतं. हां, तर जे सांगतात ना की मी दिसल्याशिवाय विश्वास ठेवत नाही, त्यांना विचारायचं ना करोनाचा अणू बघितला होता कुठे, कशाला डॉक्टरकडे पळाला मग? तर हे दिसत नाही याचा अर्थ नाही असं नाही. तर नित्य हा सर्वगतः. तर हे जे आहे केशाग्र शतभागस्य म्हणजे कसं आहे, केशाचा डोक्यात जे केसाचे टोकाचे जर 100 तुकडे केले आणि एका तुकड्याचे आणखी 100 तुकडे केले, तेवढा सूक्ष्म हा आत्मा आहे. म्हणजे जवळजवळ दिसत नाही. आणि म्हणून सांगितले अव्यक्त हा डोळ्यांनी दिसत नाही, फक्त ज्ञानाने समजून घेऊ शकतो आपण. डोळ्यांनी समजत नाही. ज्या गोष्टी डोळ्यांनी समजत नाहीत त्या आपण ज्ञानाने समजून घेऊ शकतो. आणि ते ज्ञान कुठं प्राप्त केलं पाहिजे? अधिकारी व्यक्तीकडून. आणि आपण जे ज्ञान प्राप्त करतोय हे भगवान श्रीकृष्णांच्याकडनं. अव्यक्तोयम अचिंत्योयम, म्हणजे याचं चिंतन सुद्धा तुम्ही करू शकत नाही, तर्क सुद्धा करू शकत नाही, तर्काने सुद्धा हे ज्ञान समजू शकत नाही. आणि म्हणून हा जो आत्मा जो आहे आणि देह कसा आहे, आता आत्म्याबद्दल वर्णन केलं आणि त्याला आवरण असलेला देह वासांची जीर्णानी यथाविहाय नवानी गृह्याती नरोपराणी. जे तो उदाहरण देत आहेत भगवान श्रीकृष्ण, ज्याप्रमाणे आपण दररोज कपडे बदलतो, पण आपण बदलतो का? आता हे शरीर स्तरावरती हे उदाहरण समजण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आपल्याला रोजच्या व्यवहारातलं उदाहरण देत आहेत. कुठलं? वासांशी जीर्णानी यथाविहाय. म्हणजे जुने कपडे ज्या वेळेला होतात किंवा संध्याकाळी आपण कपडे बदलतो, आंघोळीच्या वेळेला कपडे बदलतो, पण आपण शरीर बदलत असतं का त्यावेळेला फक्त कपडे बदलत असतात. एक उदाहरण म्हणून. तर त्याचप्रमाणे तथा शरीराणी विहाय जीर्णान, म्हणजे हे शरीर ज्या वेळेला जीर्ण होतं त्यावेळेला दुसरं शरीर हे प्राप्त करतं. आता तुम्हाला कदाचित 5 वर्षाचे असताना कुठला ड्रेस घालत होता हे आठवत सुद्धा नाही. आठवतंय कोणाला? आता काय नवीन फोटो काढायची पद्धत आहे त्यामुळे कदाचित शक्य आहे. तरी पण तर त्यावेळेचे कपडे आपण कसे विसरतो. तसंच आतापर्यंत आपण 84 लक्ष योनीमध्ये कुठल्या वेळेला कुठलं शरीर धारण केलं होतं आपल्याला आठवणार सुद्धा नाही. इतकी शरीरं आपण धारण केलेली आहेत. पण तत्व आपण समजून घेऊ शकतो. जसं आपण कपडा बदलतो आहे तसं आत्मा हे शरीर बदलतो. आणि म्हणून हे कोणाच्या अध्यक्षते होत चाललेलं आहे, हे कोण सगळं करत आहे, हे सगळ्यात अधिकारी कोणाकडनं आपण हे ज्ञान घेतो आहोत ते भगवान उवाच. जवळजवळ 500च्या वरती श्लोक ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण हे भगवान आहेत कोण, तर त्याचं वर्णन आहे की भगवान कुणाला म्हणायचे. ते सगळ्यांना काय दिलं आहेत की प्रत्येकाचं डेफिनेशन आहे, व्याख्या आहे. तर भगवंत कोण ह्याची पण व्याख्या आहे. उगीच कोणालाही आपण भगवान म्हणून स्वीकार करू नये. तर भगवंताची व्याख्या काय आहे? ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्वी ज्ञानवैराग्यशैव शन्ना भगयती गणा. हे 6 गुण जे आहेत जे ज्याच्यामध्ये आहेत, ज्याचा आपण विस्ताराने भगवद्गीतेच्या याच्यामध्ये चर्चा केली होती, आता तेवढे करणार नाही. की ऐश्वर्य जे संपूर्ण ऐश्वर्य जे संपत्ती जी आहे, संपूर्ण ऐश्वर्य कोणाकडे आहे? आपलं कोणी सांगू शकत नाही, एकटे भगवान सांगू शकतात. वीर्यस्य सगळ्यात शक्तिमान कोण आहे? हे केवळ भगवंत आहेत. यशस्स सगळ्यात यशस्वी कोण आहे? ज्याचा कधीही पराभव होत नाही, हे भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि ज्ञान, सर्व ज्ञान ज्याच्याकडे आहे आणि सर्वोच्च ज्ञान भगवद्गीता जे आपल्याला देऊ शकतात ते ज्ञान. या जगामध्ये अभ्यास करून सगळी ज्ञान प्राप्त करू शकतात, परंतु आत्मा जो आहे हा जो बघू शकतो त्यांनीच हे ज्ञान दिलेलं आहे.
म्हणजे भगवान श्रीकृष्णाने, आणि म्हणून त्यांच्याकडनं आपण ज्ञान स्वीकारतो. दुसऱ्या कुणाकडनं आपण आत्म्याबद्दल ज्ञान स्वीकारता कामा नये, कारण त्यांना हे आत्मा म्हणजे काय माहीत पण नाही. पण भगवंताकडनं, कारण त्यांनी हे ज्ञान दिलेलं आहे. वैराग्य, संपूर्ण वैराग्य भगवान श्रीकृष्ण काय आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये एका श्लोकामध्ये सांगितले की सर्व भोग भोगुनी तरी असे हा ब्रह्मचारी. या जगामध्ये असं कोण असू शकतो का? सगळे भोग भोगून कोण ब्रह्मचारी असू शकतो का? त्याला आपल्याला पहिला ब्रह्मचारी राहायला पाहिजे, आणि मग कळते कृष्ण कसा ब्रह्मचारी आहे ते. आणि जे लोक भोगी आहेत ते लोक 16,000 स्त्रियांचं बरोबर लग्न केलेलं तेवढंच पाहतात, पण जे वैरागी आहेत त्यांना समजतं कृष्ण कसा वैरागी आहे ते. तर वैराग्य हे सुद्धा भगवान श्रीकृष्णाचं एक लक्षण आहे. तर ही 6 लक्षणं पूर्णपणे कधीही कमी न होता ज्याच्याकडे आहेत त्याला भगवान म्हटलेलं आहे. आणि शास्त्रानुसार एकच भगवान आहे, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. त्यांना परमेश्वर सुद्धा म्हटलेलं आहे. द परमेश्वर कोण? तर ईश्वर म्हणजे नियंत्रण करणारा, आणि ह्या सगळ्यांना नियंत्रण करणारा, ज्याच्यावरती कोणीही नियंत्रण करू शकत नाही, तो व्यक्ती आहे परम ईश्वर. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह. आणि ती व्यक्ती आहे कशी आहे? सच्चित आनंद. असं नाही की त्याला शरीर नाही आहे. सच्चित आनंद हे त्याचं शरीर आहे, विग्रह हे त्याचं शरीर आहे. अनादिर आदिर, असं अनादी म्हणजे तेव्हा सुरुवाती नाही, आदिर, परंतु जो सर्वांची सुरुवात आहे. गोविंद, सर्व कारण कारणम, सगळ्या कारणांचा तो मूळ कारण आहे. तुम्ही अगदी कुठलीही गोष्ट सुरुवात करा आणि त्याचा अंत कुठं होणार? कृष्णाकडेच होणार. कुठलीही गोष्ट या जगातनं सुरुवात करा, त्याचे पुढे पुढे जा पुढे जा पुढे जा, त्याचा अंत कुठे होणार? मूळ त्याचं कृष्णच आहे. तर असा हा सगळ्या आधार जो आहे ह्याला परमेश्वर म्हटलेलं आहे. आणि हेच भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये काय सांगतात की मयाध्यक्षेण प्रकृती सुयते सचराचर हेतुनानेय कौंतेय जगद्विपरिवर्तते. या जगामध्ये जी काही परिवर्तनं घडत आहेत किंवा या जगामध्ये चर अचर म्हणजे जे चालतं आहे किंवा नाही चालत आहे अशा गोष्टी भगवान सांगते की मयाध्यक्षेण, माझ्या अध्यक्षतेखाली चाललेल्या आहेत. तर तुम्ही स्वतःहून हुडकून काढायचा प्रयत्न केला ते शक्यच नाही. तुमचं ज्ञान कुठपर्यंत जाईल? जे वैज्ञानिकसुद्धा मान्य करतात प्रकृतीपर्यंत, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जे दिसतं आहे पण त्याच्या पलीकडे आपल्याला काहीच ज्ञान कळणार नाही. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की मयाध्यक्षेण प्रकृती सुयते सचराचर. ही प्रकृती जी आहे जी तुमच्या डोळ्यांनी दिसते, सगळंच काय दिसत नाही यातलं, पण तुमच्या डोळ्यांनी जी काही प्रकृती दिसते त्याचा अध्यक्ष मी आहे. माझ्या अध्यक्षतेखाली हे सर्व काही चाललेलं आहे. हेतुनानेय कौंतेय जगद्विपरिवर्तते. ह्या जगातली सगळी जी परिवर्तनं होत आहेत, चर आचर सगळं काही जे आहे हे सगळं भगवंताच्या अध्यक्षतेखाली चाललेलं आहे, आणि म्हणून ते परमेश्वर आहेत. त्यानंतर अजोपी सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी अहम. आता भगवंतामध्ये आपल्यामध्ये फरक काय आहे तो भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगतात. अजोपी, भगवंत अजन्म आहेत, आणि आपणही मगाशी श्लोकामध्ये बघितलं की आपण हे अजव आहोत, म्हणजे आपणही अजन्म आहोत. तर हे आपल्यामध्ये साम्य आहे. सन अव्ययात्मा, भगवंताचा कधीही नाश होत नाही, आणि आपण आपलं पाहिलं की आत्म्याचाही कधी नाश होत नाही. तर हे 2 गुण आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये सारखेच आहेत. पुढचा गुण जो आहे आपल्यामध्ये नाही. भूतानाम ईश्वरोपी अहम, सर्व जीवांचा मी ईश्वर आहे. इथे आपल्यामध्ये समजून घेतला पाहिजे की कुठलाही जीवात्मा भगवंत होऊ शकत नाही, पण भगवंताचे गुण आपल्यामध्ये आहेत. ह्याला चैतन्य महाप्रभू अचिंत्य भेदाभेद तत्व म्हणतात की आपण भगवंत आहोत गुणात्मक दृष्ट्या, पण भूतानाम ईश्वरोपी अहम हा गुण आपल्यामध्ये नाही आहे. आणि म्हणून भगवंत जे प्रभू आहेत आणि आपण सेवक आहोत. हा भेद भगवंताने आपल्यामध्ये समजून घेतला पाहिजे. प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय, सर्व प्रकृतीचं अधिष्ठान आहे कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. आपण अधिष्ठान आहोत का? आपण कुठल्याही गोष्टीचं अधिष्ठान नाही. संपूर्ण जगाचं तर सोडूनच द्या, या जगामध्ये सुद्धा आपलं अधिष्ठान नाही आहे. एका जागेवर आपण राहत नाही. कशावरनं ओळखायचं? मन. जर मन एका ठिकाणी राहू शकत नाही तर शरीर का राहत नाही एका ठिकाणी? कारण मन एका ठिकाणी राहत नाही, म्हणून आपलं चंचल चाल कायम चाललेलं आहे. तर भगवंत तसे नाही आहेत. भगवंताला अधिष्ठान आहे, आपल्याला अधिष्ठान नाही. संभवामी आत्ममायया, मी स्वतःच्या मायेने माझ्या इच्छेने अवतीर्ण होतो. आपल्यापैकी किती जण आपण ठरवलेल्या घरामध्ये, ठरवलेल्या वेळेला, ठरवलेल्या परिस्थितीत जन्माला आलेलो आहोत? आपण ठरवलं आहे का? काही नाही. पण भगवान काय सांगतात की संभवामी आत्ममायया. तर
आपल्या साम्यापेक्षा आपला फरकच जास्त आहे. पहिले 2 साम्य आहे फक्त, अजोपी सन नव्हे आत्मा, बाकी फरक आपल्यामध्ये आहे. तर म्हणून आपण भगवंत नाहीत हे समजून घेतलं पाहिजे. तर भारतामध्ये 2 गोष्टी कृष्ण सगळ्यांनाच माहिती आहे, पण 2 चुका करतात. एक, कृष्णाला सर्वसामान्य एक ऐतिहासिक पुरुष म्हणून समजतात, आणि दुसरं सामान्य पुरुष भगवंत होऊ शकतो, कृष्ण होऊ शकतो. पण हे दोन्ही चुकीचं आहे. कृष्ण हा कृष्ण आहे, एकमेवा द्वितीय, दुसरा कोण नाही. कृष्ण हा कृष्णच आहे. म्हणून कृष्णाला कृष्णासारखंच भगवद्गीतेमध्ये जसं अर्जुनाने समजून घेतलं तसं आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून भगवान सांगतात की सगळं तुम्ही सोडा, एक श्लोक हा लक्षात ठेवला, भगवद्गीता समजली तुम्हाला. कुठला श्लोक आहे? अहम सर्वस्व प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बहुधा भाव समन्विता. हा भगवद्गीता ह्याला बीज श्लोक म्हटलेला आहे. सगळी भगवद्गीता या श्लोकावरती आधारित आहे. काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण? अहम सर्वस्व प्रभवो, की माझ्यापासून एव्हरीथिंग इनॅमेट ॲनिमेट, म्हणजे जे काही तुमच्या डोळ्यासमोर दिसते नाही दिसत, अहम हे सर्व काही माझ्यापासून निर्माण झालेलं आहे. याच्या पलीकडे तुम्हाला काय ज्ञान असायची आवश्यकता नाही. सर्व जे काही दिसतंय ते अहम सर्वस्व प्रभवो मत्तः, माझ्यापासून प्रवर्तते, येत आहे. इति मत्वा, हे जाणून, भजन्ते माम, जो माझी भक्ती करतो तो कसा आहे? बुधा, बुद्धिमान आहे. त्याची भावना कशी आहे? बुद्धिमान, आणि तो शुद्ध भावनेमध्ये आहे. तर अहम सर्वस्व प्रभवो हा पुन्हा परमेश्वराचा गुण आहे. आपण अहम सर्वस्व प्रभवो नाही, आपल्यापासून काही येत नाही, थोडंसं काही येते ते पण निघून जाते. तर अहम सर्वस्व प्रभवो. तर हे श्लोक जे आहे ते आपल्याला काय दर्शवतात? आपल्यापेक्षा भगवंत नुसतेच वेगळे नाहीत, तर प्रभू म्हणजे सर्वशक्तिमान सर्वोच्च आहेत. आपण त्यांचे अंश आहोत. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात की मत्तः परतर नान्यत किंचित अस्ति धनंजय. तुम्ही मगाशी सांगितलं जे उदाहरण आहे, एक एक पाऊल पुढे गेलात तुमच्या जीवनामध्ये, हे कसं झालं, ते कसं झालं, ते कसं झालं, शेवटी येऊन ते कुठे राहणार? हे फक्त भगवान श्रीकृष्णाकडे. तर हे का आपण पाहू शकत नाही? तर भगवंत त्यासाठी उदाहरण देतात की मयी सर्वमिदं श्रोत्रम सूत्रे मणिगणा इव, सूत्रे मणिगणा इव. तरी ही सूत्रे म्हणजे जसा आपण हा हार पाहतो, आता ह्या हारामध्ये दोरा आहे, आपल्याला किती जणांना दिसतो? आता सगळ्यांना माहिती आहे, कारण अनुभव आहे म्हणून. पण कुणालाही विचारलं की सगळी फुलं जी आहेत ती एकत्र कशामुळे आहेत? सगळ्यात महत्त्वाचा काय भाग आहे या हारामध्ये? फूल आहे की दोरा? दोरा. कोणाला दिसतो का? कोणाला नाही दिसत. त्याचप्रमाणे संपूर्ण सृष्टीमध्ये आपल्या डोळ्याने फक्त फुलासारखे दिसणारी ही प्रकृती दिसते, पण धागा जो आहे, जो सगळ्या सूत्रे मणिगणा इव, म्हणजे सूत्र जे आहे किंवा तो दोरा जो आहे, जो भगवंताची शक्ती आहे, ती मात्र कोणी पाहू शकत नाही. ते कशी दिसणार? फक्त ज्ञानाने. फक्त भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण या प्रकृतीचं ज्ञान देतात, त्याच वेळेला हे आपण समजू शकतो. आणि म्हणून आता हा जीवात्मा जो आहे, हा भगवान सांगतात की ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन, की ममैवांशो, सगळे जीव भगवंताचे अंश आहेत. म्हणजे भगवंताचं सारखेच गुण आहेत त्याच्यामध्ये, सच्चिदानंद गुण आहेत. मगाशी आपण पाहिलं की समान गुण आहेत आपल्यामध्ये, आपणही सच्चिदानंद आहोत, भगवंतही सच्चिदानंद आहेत. तर जीवभूत सनातन, असं नाही आहे की आत्ताच ते वेगळे आहेत आणि नंतर ते भगवान होतात, असं भगवान सांगत नाही. सनातन, कायमचे ते वेगळे आहेत. असं नाही आहे की ते त्यांना साक्षात्कार झाला की तो भगवान झाला, असं कुठं भगवान सांगत नाहीत. ममैव अंशो, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली अवस्था काय आहे? आपण भगवंताचे अंशच आहोत, जीवभूत सनातन. मग आपण इथे काय करतो? या भौतिक जगामध्ये जर भगवंतासारखे आपण असू तर ह्या भौतिक जगामध्ये का आहोत? तर मनःषष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. हे मन आणि इंद्रिय, आपली इंद्रिय जी आहेत, ही आपलं मन काबू नसल्यामुळे इंद्रिय मनाला काय करायचं ते सांगतात आणि त्याप्रमाणे मन करायला लागतं. आणि म्हणून या मनाच्या पाठीमागे लागून आपल्याला आज कलियुगामध्ये शिकवलं जातं, तुझ्या मनामध्ये आहे ते कर, हां, डू व्हॉट एव्हर यू फील. पण भगवद्गीता ते सांगत नाही. भगवद्गीता सांगते की मन सगळ्यात डेंजर आहे. ते जर नियंत्रित नसेल तर तुमचं जीवन जे आहे अनियंत्रित. म्हणजे तुम्ही ब्रेक नसलेली गाडी घेऊन 80च्या स्पीडने चालवतात, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काय होईल
ह्या सगळ्यामध्ये आयुष्यामध्ये सगळ्यांच्या समस्या काय येतात त्या ह्याच गोष्टीमुळे, कारण ब्रेकच नाही आहे जीवनाला, कुठे थांबायचं कळतच नाही. आणि म्हणून भगवद्गीता आपल्याला कुठे थांबायचे हे शिकवते. सगळ्या गोष्टी करायला जीवनामध्ये कुठे थांबायचं, केवढ्या केल्यानंतर त्या फायदेशीर आहेत आणि केवढ्या केल्यानंतर त्याचा तोटा होतो, हे सगळं भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितलेलं आहे. तर ही प्रकृती स्थानी कर्षती, म्हणून भगवत धामामधनं आपण ज्या वेळेला येतो त्यावेळेला प्रकृती स्थानी कर्षती. इथं सांगत नाही भगवान श्रीकृष्ण इथं सगळे आनंदी आहेत. भगवान सांगतात कर्षती, सगळेजण संघर्ष करतायत. या जगामध्ये सगळ्यांना संघर्ष करा. हां, काही लोक सांगतात संघर्ष करा. भगवद्गीताही तेच सांगते, ह्या जगामध्ये सगळेजण संघर्षच करतात. हे निराळं काय सांगायची गरज नाही. हे सृष्टीच्या उत्पत्तीलाच भगवान सांगितले, तुम्ही संघर्ष केल्याशिवाय जगू शकत नाही या जगामध्ये. हां, तर संघर्ष करा, पण कशासाठी ते माहिती नाही. तर मग भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की ही प्रकृती जी आहे ही कशामुळे बनलेली आहे आणि तुम्ही कशासाठी संघर्ष करता. तर प्रकृती बनलेली कशामध्ये आहे? भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति म्हणणे भिन्ना प्रकृतीर अष्टधा. या जगामध्ये फक्त ह्या 8 गोष्टी आहेत, त्याच्या पलीकडे काहीच नाही. फक्त वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्या डोळ्यासमोर येतात, म्हणून आपल्याला त्याचं रूप बदललं की आपल्याला तो वस्तूला आपण त्याला काहीतरी नाव ठेवतो. पण आहेत काय? कुठलीही गोष्ट या जगामध्ये घ्या, ह्या फक्त 8 तत्वांनी बनलेल्या आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार. अर्थ वॉटर फायर एअर इदर माइंड इंटेलिजन्स फॉल्स इगो. फक्त 8 तत्व आहेत, त्याच्या पलीकडे काहीच नाही. बाकी सगळी सूक्ष्म तत्व आहेत आणि ही 8 तत्व मग बाकी सगळं कार्य करतात. तर ह्या 8 तत्वांच्या पलीकडे या जगामध्ये काहीच नाही. तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या या जगातली, प्रकृती ही फक्त 8 तत्व आहेत. मी ज्यावेळेला प्रकृतीवरती प्रवचन दिलं, ह्या 8 तत्वावरती मी पूर्णपणे विस्तारित रूपाने प्रवचन दिलेलं आहे. तर ही पंचमहाभूतं आहेत. त्याने पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश, ज्याला आपण कोणीतरी घरामध्ये वारला की त्याला म्हणतो पंचत्वात देह विलीन झाला. तर ही 5 तत्वापासून बनलेलं हे शरीर आहे. तर पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश जे आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर या शरीरापासून या नुसती शरीराचा उपयोग नाही, तर शरीर हे टिकवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. आणि त्यासाठी विषय आहेत, म्हणजे कसलं तरी आकर्षण भगवंताने निर्माण केलेलं आहे. आणि ते आकर्षण कशापासून आपल्याला कळतं की कुठल्या वस्तूमध्ये काय आहे? शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. तर याने आपण इंद्रियाने आपण काय करतो, यातनं आपल्याला 5 इंद्रिय जी आहेत ही आपल्याला जाणीव करून देतात. आणि ज्ञान कशापासून प्राप्त होतं? नेत्र कान नाक जिव्हा आणि त्वचा, ह्या आपल्याला ह्याने ज्ञान प्राप्त होतं. त्यानंतर 5 गोष्टी आहेत ती कर्म करतात. कुठली आहे? वाणी हात पाय उपस्थ आणि गुदा. ही शरीर जे आहे चालतं ह्या गोष्टीमुळे. आणि ह्याच्यावरती जे आहे सूक्ष्म रूपामध्ये मन बुद्धी आणि अहंकार, अशा ह्या 24 तत्वापासून हे शरीर बनलेलं आहे. पहिल्याचे 8, 8च्या नंतर 5 5 5 आणि 3 सूक्ष्म आतमध्ये असलेली मन बुद्धी आणि अहंकार. तर हे शरीर आहे. कुठल्याही सायन्स तुम्हाला हे शिकवत नाही. आपल्याला जगाची सगळं माहिती आहे, पण ही प्रकृती जी आहे आणि ही सगळी प्रकृती बाहेर जे आहे तेच तुमच्या शरीरामध्ये आहे, काही वेगळं नाही. या जगामध्ये जे आहे तेच आपल्या ह्या शरीरामध्ये आहे. आणि म्हणून जितकं आपण प्रकृतीच्या जवळ राहतो तितकी आपली तब्येत चांगली राहते. याचं कारण ते आहे, कारण आपलं शरीर हे प्रकृतीतल्या तत्वाने बनलेलं आहे. म्हणून जितकं आपण नैसर्गिक जगण्याचा प्रयत्न करतो तितकं आपण चांगलं राहू शकतो. आणि तीच भगवंताची इच्छा आहे, कमीत कमी करा, कमीत कमी. आणि म्हणून प्रकृतीच्या संगतीमध्ये आपण राहतो. तर ही तर भगवंताने दोन्ही, पहिला आत्म्याचं वर्णन केलं, नंतर शरीर काय याचं वर्णन केलं. आणि ह्या शरीरामध्ये कसं आहे पहा. आता भगवान सांगतात की ह्या शरीराची रचना कसं आहे. इंद्रिया आणि पराण्याहूर इंद्रियोभ्या परम मन मनसस्तु परा बुद्धी बुद्धिर्यो परसस्तु सा. भगवंत एकदम ॲनालिटिकल डिस्कशन करतात. म्हणजे एक इंद्रियाणी म्हणजे हे शरीर आपल्याला दिसतं, पराण्याहूर याच्या पलीकडे काय आहे, इंद्रियोभ्या परम मन याच्या पलीकडे काय आहे. हे शरीर कशामुळे चालतं? मनामुळे चालतं. मनस्परस्तु त्याच्या पलीकडे काय आहे, बुद्धीप्रमाणे मन चालतं. आणि या बुद्धीच्या पलीकडे तू आहेस असं भगवान सांगतायत.
म्हणजे आपली आता जी बुद्धी जी आहे ही आपल्या मनाने किंवा आपल्या डोळ्यांनी बघणाऱ्या वस्तूवर तिथे चालत राहिली तर ती कशी आहे, अज्ञानामध्ये चालते आहे. आणि आपली बुद्धी जर आपण मराठीमध्ये त्याला अंतर्मुख होऊन विचार करा असं ज्या वेळेला म्हणतात, त्यावेळेमध्ये अंतर्मुख आतल्या बाजूला बघा. आतल्या बाजूला काय आहे, मनाच्या बुद्धी आहे, अहंकार आहे आणि आत्मा आहे. तर आत्म्याच्या दृष्टीनं आपण हे सगळं शरीर चालवलं पाहिजे, केवळ बुद्धीच्या दृष्टीनं किंवा मनाच्या दृष्टीनं नाही. आणि म्हणून आत्माचा स्वभाव काय आहे तो भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे, किंवा अहंकार काय आहे ते भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर इथून आपल्या शरीराची सुरुवात होते, केवळ बुद्धीपासून होत नाही तर आत्म्यापासून होते. आत्मा, अहंकार, मन, बुद्धी आणि हे शरीर, हे आपलं बुद्धी, मन आणि शरीर. तर ह्या दृष्टीनं ज्या वेळेला आपण वर्णन करतात भगवद्गीतेमध्ये, तर इथे दोन्ही गोष्टीचं वर्णन करतात. पहिला आत्म्याचं आणि नंतर प्रकृतीचं. आणि मग भगवंत सांगतात की कसं आहे, ही प्रकृतीच्या पलीकडे अपरेय स्थितस्तन्वे प्रकृतीम विद्धी मे पराम जीवभूत महाभावो ययेदम धार्यते जगत. धार्यते म्हणजे या जगामध्ये धारणा कशाने झालेली आहे की अपरेयम, या प्रकृतीच्या पलीकडे. अपरेयम म्हणजे आपल्या डोळ्याने जे दिसते त्याच्या पलीकडे. अपरेयम इतस्तन्वे प्रकृती विद्धी मे पराम. धारण करणारी कुठली गोष्ट आहे, ही आहे जीवात्मा. प्रत्येक गोष्टीमध्ये जीवात्मा आहे, म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी धारण केलेल्या दिसतात. आता आपण एक जाताना सायकलवरनं माणूस पाहतो किंवा स्कूटरवरनं पाहतो, आपण वाटते की ही माणूस स्कूटर चालवतो आहे, पण स्कूटर जे आहे ही इनॅमेट म्हणजे न हलणारी वस्तू आहे आणि शरीर हलणारी वस्तू आहे. तर हलणारी वस्तू न हलणारी वस्तू चालवते, तर शरीर सुद्धा न हलणारी वस्तूच आहे, पण त्याच्यामध्ये आत्मा आहे. हे आपल्याला दिसत नाही आणि ओळखू शकत नाही. आणि असं त्याचा जीवात्मा जो आहे, संपूर्ण सृष्टीमध्ये जितके जीवात्मे जे आहेत, हे जीवात्मे सगळं काही चालवत आहेत, पण आपल्याला वाटतं शरीर सगळं काही चालवतं आहे. आणि म्हणून भगवद्गीतेच्या माध्यमातून कसं चाललेलं आहे ह्याचं वर्णन समजून घेणे ही जी आहे ही प्रकृती. आणि म्हणून प्रकृतीचं ज्ञान भगवद्गीतेमध्ये भगवंत आपल्याला देत आहेत. तर ह्या प्रकृतीमध्ये आपण आलो का, जर आपण भगवंताचे अंश आहोत तर ह्या प्रकृतीमध्ये आलो का, याचं उदाहरण भगवद्गीतेमध्ये भगवान देतात की इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारता. इच्छा म्हणजे भगवंताला सोडून राहण्याची आपली इच्छा झाली, किंवा भगवंत जे काही करतात ते करण्याची आपली इच्छा झाली, मग ती जागा भगवतधाम नाही. आणि म्हणून त्यांच्यासाठी हा तुरुंग आहे. हे प्रकृती जी आहे हे तुरुंग आहे. ह्याला न दिसणारे 3 बार आहेत किंवा सळ्या आहेत, सत्व, रज आणि तम. अशा तुरुंगामध्ये आपण सगळेजण अडकलेलो आहोत. कशासाठी, केवळ एकच, इच्छा. इच्छेवरती किती आहे पहा, सगळं जीवन इच्छेवरती अवलंबून आहे. म्हणून प्रभुपाद सांगतात की तुम्ही इच्छा सुधारा, जीवन सुधारेल. इच्छा, भगवंत व्हायची आपली इच्छा झाली आणि मग भगवंत आहे तिथे होऊ शकत नाही, मग द्वेष निर्माण झाला. इच्छा आणि द्वेष. ज्या वेळेला भगवंतापासून दूर राहायची आपली इच्छा होते त्यावेळेला ताबडतोब द्वेष निर्माण होतो. आणि हे जे आहे हे सर्गे यांती परंतपा, या जगामध्ये येण्याचं मूळ कारण आहे इच्छा आणि द्वेष. कोणाचा, भगवंताचा. आणि भगवंताच्या इच्छेविरुद्ध वागण्यासाठी आपण इथे आलो. तर भगवत धामामध्ये जे आहे हे प्रेम आहे, पण त्याची परिणिती किंवा त्याचा उलटा परिणाम या जगामध्ये होतो. म्हणून जे आध्यात्मिक जगामध्ये भगवंताचं प्रेम आहे, भगवंतांचं त्यांच्या जीवांच्या बरोबर असलेलं प्रेम, तिथं सर्व काही चाललेलं असतं, सर्व काही प्रेमाच्यावर आधारित आहे. परंतु ह्या भौतिक जगामध्ये शरीर प्राप्त केल्यानंतर त्या प्रेमाचं परिवर्तन कामामध्ये होतं. आपण काही म्हणतो की माझं ह्याच्यावर प्रेम आहे, त्याच्यावर प्रेम आहे. हे प्रेम नाही आहे, काम आहे. प्रेम ह्या जगामध्ये अजिबात कुणाबरोबर नाही, काम आहे. काम म्हणजे शारीरिक आकर्षण. जे काही आपल्याला एकमेकाबद्दल आकर्षण आहे स्त्री पुरुषामध्ये या जगामध्ये, हे प्रेम नाही आहे, शारीरिक आकर्षण आहे. ते संपलं की प्रेम संपलं, कारण तिथे प्रेम नाहीच आहे. आणि म्हणून प्रेम कुठे आहे तर भगवंताबद्दल, भगवंतावरतीच आपलं प्रेम आहे. आणि कुणावर आपण प्रेम करू शकत नाही. भगवंताचं एकच प्रेम आहे, ते खरं प्रेम आहे. आणि आपलं भगवंतावरचं प्रेम जे आहे ते खरं आहे.
आणि म्हणून भगवंताच्या संबंधामध्ये ज्यावेळेला आपण ह्या सृष्टीमध्ये वावरतो तर त्या भगवंताचा प्रेमाचा अनुभव आपण ह्या भौतिक जगामध्ये भगवंताच्या माध्यमातून घेऊ शकतो. अन्यथा या जगामध्ये जे काही आपण करतोय हे सगळं काम आहे, प्रेमाच्या नावाखाली सगळं काम चाललेलं आहे. तर भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की हे काम जे आहे हे कसं आहे की ज्ञान आवृत्तम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिण कामरूपेण कौंतेय दुष्पूर्णा नलेनच. आपल्याला ह्या कामाने काय केलेलं आहे, ज्ञान आवृत्त झालेलं आहे. म्हणजे आपण शरीर नाही आत्मा आहोत हे आपल्याला का कळत नाही, कारण कामाने आवृत्त केलेलं आहे. काम कुठे आहे तेही भगवान सांगतात की इंद्रिय आणि मनोबुद्धीर या 3 ठिकाणी हा काम बसलेला आहे. कुठे, इंद्रियामध्ये, मनामध्ये आणि बुद्धीमध्ये. तर हे 3 जर अशुद्ध असतील, इंद्रिय, मन आणि बुद्धी, आणि त्याच्यामुळे सगळी दुःख आहेत. तर म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की पुरुषम प्रकृतिस्थोई भुंक्ते प्रकृती ज्या गुणान कारणम गुणसंगस्य सद असत योनी जन्मशु. तर अशा ह्या कामामुळे, इच्छेमुळे जीव जो आहे की प्रकृती जी आहे या प्रकृतीमध्ये स्वतःला भुंक्ते, भोगता समजतो. प्रकृतीमध्ये ही प्रकृती माझ्यासाठी आहे. तर तुम्ही बाहेर कुठेही गेलात, एखादं चांगलं गुलाब दिसलं तर तुम्ही काय चिंतन करता, अरे हे किती सुंदर वास असेल. हां, एखादी तरुण मुलगी असेल किंवा स्त्री असेल ती म्हणा, अरे माझ्या डोक्यामध्ये किती छान दिसेल. कुठलीही वस्तू आपल्याला दिसली की आपल्याला ती भोगण्याची इच्छा झाली, तो काम आहे. पण ज्ञान काय आहे, कुठलं ज्ञान आवृत्त झालेलं आहे, अरे हा गुलाब जो आहे हा कोणी निर्माण केला, इतका सुंदर आहे, कोणी निर्माण केला, आपण तर निर्माण करू शकत नाही, कोणी निर्माण केला, मग त्याला अर्पण करणे आणि मग त्याचा वास घेणे हे प्रेम आहे. तीच वस्तू, एक फक्त उदाहरण. तर ह्या सगळ्या जगातल्या गोष्टी भुंगते, ज्यावेळेला भोगण्याची इच्छा होते तो काम होतो, आणि ज्यावेळेला तीच वस्तू भगवंताला अर्पण करण्याची इच्छा होते ते प्रेम आहे. कारण वस्तुस्थिती आहे, तिथे काम नाही. आणि म्हणून भगवान सांगतात की कारणम गुणसंगस्य, हा काम जो आहे हा गुणसंगस्य, 3 गुणामध्ये आपल्याला अडकून ठेवतो. आणि म्हणून सद असत 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला फिरावं लागतं, फक्त एकासाठी. कशासाठी, भोगण्यासाठी. आणि म्हणून निरनिराळे भोग आहेत, आणि त्या भोगाप्रमाणे तेवढी शरीर आहेत, तेवढी शरीर आहेत. आणि म्हणून 84 लक्ष योनीमध्ये हा जीवात्मा दुःख भोगत फिरत राहतो. आणि म्हणून किती काळ आपण विचार करतो की हा एकच मनुष्य जन्म आहे का, नाही. याच्यासाठी भगवंताने भगवद्गीतेमध्ये काळाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे की या आपण असलेल्या ब्रह्मांडाचं आयुष्य दिलेलं आहे, आणि या ब्रह्मांडामध्ये तुमचा इतका वेळेला जन्म होतो आहे, पुन्हा 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 पुन्हा. असं समजून नका की हे शरीर संपलं की सगळं काही संपलं. तर पुन्हा पुन्हा जीवात्मा शरीर धारण करतोय. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये सहस्त्रयुगपर्यंतम अर्हत ब्रह्मणो विदू, म्हणजे ब्रह्माची 1 रात्र आणि ब्रह्माचा 1 दिवस, आणि त्याप्रमाणे ब्रह्माची 100 वर्ष. आता ह्याच्यावरती बघा, मी फक्त आकडे सांगतो. 31,10,00,04,00,00,00,00. आता कोणाला गणित येत असेल तर त्यांनी भगवद्गीतेमध्ये जाऊन किती आहे ते आकडा काढा. तर इतकं ब्रह्माचं आयुष्य आहे, आणि त्या ब्रह्माच्या आयुष्यामध्ये आपण इतके वेळेला मरण पावलेलो आहोत, इतके वेळेला जन्माला आलेलो आहोत 84 लक्ष योनीमध्ये. तर भगवद्गीता कशासाठी आहे, ती तुम्हाला फिरवण्यासाठी नाही, तर त्यातनं मुक्त करण्यासाठी आहे. कशाला तुम्ही पुन्हा पुन्हा जन्ममृत्यू जराव्याधी, फक्त छोडेसे भोग करण्यासाठी. 1 आयुष्य द्या मनुष्य, 1 आयुष्य. बुद्धीने समजून घ्या की कसं सगळ्या गोष्टी आपल्या दुःखाला कारणी आहेत, आणि किती जरी आपण इथे सुख प्राप्त करायचा प्रयत्न केला तर दुःखामध्येच त्याची परिणिती का होते हे समजून घ्या. कारण या भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण एका शब्दामध्ये सांगतात, दुःखालयम अशाश्वतम. हे जग जे आहे हे दुःख आलय, म्हणजे दुःखाचा पर्वत आहे. नुसतं दुःख नाही, थोडंसं नाही, सासवडच्या बाजूचा डोंगर नाही. दुःख आलयम, हिमालयापेक्षाही मोठा पर्वत आहे दुःख आलयम. तुकाराम महाराजांचा अभंग काय आहे, दुःख पाहता नाही पर्वता एवढे, सुख जवा एवढे.
म्हणजे जव म्हणजे काय, एक लहानसं जव, त्याला मोहरी समजा. एक मोहरी आणि पर्वत किती फरक आहे, तुलना करू शकतो आपण नाही. तर दुःख आपल्या जीवनामध्ये पहा, हे पर्वत एवढं आहे आणि सुख थोडंसं प्राप्त होते एक मोहरीसारखं आहे. त्यासाठी आयुष्य जगणं महत्त्वाचं आहे का? त्यासाठी खरंच हे आयुष्य मनुष्य जन्म जो आहे एवढं दुःख करण्यासाठी धडपड करण्यात काय अर्थ आहे का? मोहरी एवढं सुख मिळण्यासाठी. म्हणून भगवद्गीता सांगते की तुम्ही कितीही सुख आणण्याचं प्राप्त करा, शक्य नाही. आता आपल्याला वाटतं खूप, अरे पूर्वीची लोक हाताने कपडे धुवायची, आता वॉशिंग मशीन आलं, किती सुखी झालो आपण. पूर्वीची लोक वरवंटा फिरवायची किंवा काय म्हणतात सगळ्या नावंसुद्धा विसरून गेलो, जातं फिरवायची. आता सगळं काय करायची गरज नाही. रेडीमेड पाकिटं आली सगळी. आता तर स्वयंपाकसुद्धा करायची गरज नाही. अर्ध कुक केलेलं मिळते दुकानात, आलायचं ओव्हन ह्याच्यामध्ये घालायचं, ओव्हनमध्ये आणि मायक्रोवेव्हमध्ये खायचं. एवढं आयुष्य पूर्वीची लोक किती कष्ट करत होती. आता बघा सगळं सुख झालं, पण जन्ममृत्यू जराव्याधी थांबला का? नाही, आहे तेच राहिलं. तसं पूर्वी पण लोक सुखी होती, नाही असं नाही. ते पण काहीतरी आयडिया काढायचे, नाही असं नाही. आम्हाला आठवते पूर्वी आम्ही डोंगरामध्ये राहत होतो त्यावेळेला आमच्याकडे वरवंटा नव्हता, तर आमच्याकडे भक्ताने जाऊन दगड आणला आणि काम केलं त्याने. आता काम झालं आपलं, वरवंटच पाहिजे असं काय नाही. मिरच्याची त्याची होत्या, झालं काम. तर बुद्धिमान लोक होती पूर्वीची, नाही असं नाही. कसं करायचं करून घ्यायची होती. पण आपल्याला सुख ह्याच्यामध्ये प्राप्त झाल्यासारखं वाटतं, पण सुख नाही आहे. उलट त्याच्यामुळे कोणी खरा प्रामाणिक डॉक्टर असेल सांगेल की ह्या सगळ्यामुळे तुम्हाला इतकं तुमचं शरीर जे आहे, मग तुम्ही काय करता, जिममध्ये 3,000 रुपये 6,000 रुपये भरता तेच करायसाठी. तेच करायसाठी 6,000 रुपये देता. पूर्वी घरात काम करता करता सगळं काय व्हायचं, पाणी ओढायचं. माहिती आहे की मी ज्या वेळेला आम्ही लहान होतो, आमचं सकाळी ठरलेलं, सकाळी एक पीप पाणी ओढायचं 20 घागरी आणि संध्याकाळी 20 घागरी. अजूनही जिवंत आहे चांगल्या अवस्थेमध्ये. हे लहानपणी केलेले आमच्या संस्कार. कुठल्या व्यायामशाळेत गेलो नाही, कधी नाही. बस ऐकले 10-12 सूर्यनमस्कार, सकाळ संध्याकाळ एक पिपभर पाणी ओढायचं बस. आमचे वडील अगदी संध्याकाळी 85 वर्षे माझे वडील वारले. संध्याकाळी पाणी ओढलं विहिरीतलं आणि रात्री 9 वाजता गेले. हे इतके तंदुरुस्त होते. 85 वर्ष. आता ते काय आपण म्हणू शकत नाही 100 वर्ष जगू शकले असते असं वगैरे, सगळं ठीक आहे. एकदाही आयुष्यामध्ये डॉक्टरकडे गेले नाहीत, एकदाही नाही. कशामुळे? सगळी कामं, स्वतःचे कपडे शेवटच्या दिवसापर्यंत धुतले, घरातलं पाणी. तर हे कशामुळे? प्रकृती. आता इथे कशासाठी आलो मला माहिती नाही हा विषय. प्रकृतीच्या प्रकृती जबाब. तर आपण प्रकृती हे दोन्ही विषय इथं आले. प्रकृतीच्या बरोबर राहिलं तर आपल्याला काय होणार नाही. आणि दुसरं सुख. सुख पाहिलं आपण. तुम्ही आत्तापर्यंतच्या तुमचा आलेख काढून बघा किती सुख आहे आणि त्यातनं येणारं दुःख किती आहे पुढे आणि आत्ता पण. तर हे पुढे विचार करण्याऐवजी आयुष्य कशाला वाया घालवता? मीच तुम्हाला देतो ना ज्ञान पहिल्यापासूनच. तरुण असतानाच विचार करा याचा. म्हातारा झाल्यानंतर अरे आता काय करणार आपण, सवय झालेली असते इंद्रियाला. तरुणपणीच त्याचा विचार करा. पुढे म्हातारा झाल्यानंतर आता काय करणार, जपसुद्धा बरोबर होत नाही. पहिल्याच त्याच्यासाठी व्यवस्था केलेली आहे भगवंताने. आणि म्हणून भगवंत काय करतात की परस्तस्मात् तु भावोन्यो व्यक्तो सनातन यस् सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यती. तर असं जे धाम आहे जे कधीही नाश होत नाही. आता हितं काय आहे, सगळं नाश होतो. पण असं ठिकाण जे आहे परस्तस्मात् म्हणजे ह्या भौतिक पलीकडे भावोन्यो असं एक जगत आहे की या यस् सर्वेषु भूतेषु नश्यस्तु. या जगातलं सगळं जरी नाश झालं तरी त्या धामाचं नाश होत नाही. त्या ठिकाणाहून आपण सर्वजण आलेलो आहोत, म्हणजे वैकुंठ किंवा गोलोक वृंदावन. आणि म्हणून तिथे परत जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय आहे, मराठीमध्ये शब्द आहे वियोग. वियोग म्हणजे मूळापासून आपण दूर गेलेलो आहोत किंवा आपले ज्याचे संबंध आहेत त्याच्यापासून दूर गेलेलो आहोत, वियोग. तर वियोगातनं बाहेर पडायचं असेल तर योग म्हणजे जुळणे. तर भगवंताशी आपला असलेला संबंध पुन्हा जुळणे, त्याला योग म्हटलेला आहे. आणि भगवद्गीतेमध्ये कर्म, ज्ञान आणि ध्यान हे 3 प्रकारचे योग सांगितलेले आहेत. आणि पूर्ण ह्याची परिणिती जी आहे ही तिन्ही भक्तियुगामध्ये शेवटी होते. आता कर्म जे आहे, नुसतं कर्म जर केलं तर आपल्याला बंधनामध्ये टाकतं. कर्म केल्याशिवाय आपण जगू शकत नाही. नाही कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठन्ति कर्मकृत. हा श्लोक भगवद्गीतेमध्ये आहे आणि भागवतमध्ये पण आहे.
तर नाही कश्चित जीवात्मा जो आहे एक क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय जगू शकत नाही. आणि जे काही आपण करतो ते बंधनामध्ये आपल्याला टाकत जातं आणि म्हणून त्याच्याप्रमाणे निरनिराळे शरीर प्राप्त होतात. म्हणून कर्म कसं करायचं हे भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की यज्ञार्था कर्मण अन्यत्र लोकोयम कर्मबंधन तदंतम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. तर आपण कर्माच्या बंधनातून मुक्त कधी होईल? यज्ञार्थात, ज्या वेळेला भगवान विष्णू किंवा कृष्णाच्या संतुष्टी प्रित्यर्थ त्याच्या आज्ञेनुसार केलेलं जे कर्म जे आहे हे आपल्याला कर्मबंधनातून मुक्त करतं. कर्माबद्दल अनेक आपण विचार करू शकतो, एक पूर्ण क्लास होऊ शकतो त्यासाठी, पण सोपं आहे. भगवंतासाठी कर्म केलेलं जे आहे ते आपल्याला कर्मबंधनातून मुक्त करतं आणि जे आपण भगवंताविरुद्ध करत नाही त्याला पाप म्हटलेलं आहे. प म्हणजे परमेश्वर, अप म्हणजे विरुद्ध. भगवंताच्या आज्ञेच्या विरुद्ध जे आपण करतो ते पाप आणि भगवंताच्या सेवेमध्ये जे करतो जे आहे त्याला म्हटलेलं आहे भक्ती योग. तर कर्माद्वारे भगवंताशी जुळणं कसं करून? सगळी कर्म भगवंताला अर्पण करणे. ज्ञानाने कसं आपण जुळू शकतो? आपण जे ज्ञान जे आहे हे आपलं ज्ञान आपल्या डोळ्याला जे दिसते तेवढ्यापर्यंतच जाऊ शकतं किंवा मन ज्याचं चिंतन करते तेवढ्यापर्यंतच जाऊ शकतं. आणि ते कुठपर्यंत जाऊ शकतं? ब्रह्मज्योतीपर्यंत जाऊ शकतं. त्याच्या पलीकडे हे ज्ञान आणि मन जाऊ शकत नाही. कारण भगवंताने आपल्या भोवतीचे आवरण धारण केलेलं आहे ब्रह्मज्योती. तर त्यालाही पार करणारं जे ज्ञान आहे ते भगवद्गीतेमध्ये ज्ञान आहे. म्हणून असं ज्ञान प्राप्त करणं हा ज्ञानाचा उद्देश आहे. आणि हे ज्ञान कधी प्राप्त होतं? बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान मा प्रपद्यते. भगवंताला शरण येणं ही ज्ञानाची वेदांत म्हणजे ज्ञानाचा अंत आहे. प्रपद्यते की बहुनाम जन्मना म्हणते अनेक जन्म फिरल्यानंतर ज्ञानवान जो खरोखर ज्ञानी आहे प्रपद्यंते तो मला शरण येतो. आणि काय जाणतो? वासुदेवम सर्वमितीम स महात्मा सुदुर्लभ. तो जाणतो काय? की सर्व काही वसुदेवापासून निर्माण झालेला आहे आणि वासुदेवाचा आहे. हे जो जाणतो तो पूर्ण ज्ञान त्यांनी प्राप्त केलेलं आहे किंवा ही ज्ञानाची परिणिती वेदाचा हा अंत आहे. त्यानंतर तिसरी पद्धत भगवान सांगतायत की ध्यान म्हणजे ध्यान करून भगवंताला जाणणे किंवा ध्यानाने भगवंताच्या जवळ जाणे. तर 6व्या अध्यायातला शेवटचा श्लोक जो आहे योगिनामपि सर्वेषां मद्गते अंतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्त तमो मतः. आता भगवंत इथे योग पद्धती पण सांगतायत. ह्याच्यामध्ये पातंजली योग पद्धती आहे. पातंजली योग पद्धती सध्या फेमस आहे पण त्याचा अंत कोणच सांगत नाही. पातंजलीचा अंत जो आहे सिद्धी जी आहे ही समाधी अवस्थेमध्ये आहे आणि त्या समाधी अवस्था प्राप्त केल्यानंतर मागे मी प्रवचनात सांगितले समाधी म्हणजे काय? सम आधी या तिन्ही गोष्टी कुठल्या? आत्मा, मन, बुद्धी आणि अहंकार आणि शरीर या एका स्तरावरती ज्या व्यक्तीचे आहेत तो व्यक्ती समाधीमध्ये आहे. समाधी म्हणजे असा डोळे झाकून बसलेला माणूस नव्हे. या आत्म्याच्या लेवलवरती मन आहे, बुद्धी आहे आणि अहंकार आहे आणि त्याच लेवलवरती इंद्रिय आहे 24 तास. तर तो व्यक्ती समाधीमध्ये आहे. नुसतं समाधी नुसती एक पोझिशन नाही किंवा एक मुद्रा नाही आहे. सम अधि या सगळ्या गोष्टी समान. आत्म्याप्रमाणे अहंकार, अहंकारप्रमाणे मन, मनाप्रमाणे बुद्धी, बुद्धीप्रमाणे मन आणि मनाप्रमाणे शरीर. तर ही समाधी. तर भगवद्गीतेमध्ये सर्वात श्रेष्ठ योगी पातंजली सिद्धांत जो आहे समाधीपर्यंत आपल्याला जाणतो आणि भगवद्गीतेमध्ये हे सांगतात की योगिनाम अपि सर्वेषां सर्वात श्रेष्ठ योगी कोण आहे? मद्गते अंतरात्मना, जो मला समजून घेतो अंतरात्मना. आणि श्रद्धावान भजते योमान, बाहेर श्रद्धावान तो श्रद्धा माझ्यावरती वाढवतो. भजते म्हणजे माझ्या भक्तीमध्ये लागतो. समयुक्त तमो मता हे माझं मत आहे. सर्वात उत्कृष्ट कर्मयोगी कोण? भगवंताचं मत आहे यज्ञार्थात, भगवंतासाठी जो यज्ञ करतो. सर्वात उत्कृष्ट ज्ञानी कोण? बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान मा प्रपद्यते, जो भगवंताला शरण जातो. सर्वात श्रेष्ठ योगी कोण? योगिनामपि सर्वेषां मद्गते अंतरात्मना श्रद्धावान भजते मां समयुक्त तमो मता. तर कर्म, ज्ञान आणि ध्यान हे भगवंताशी संबंधित असेल तर ते परिपूर्ण आणि भक्तियोग होतो. अन्यथा
कर्माने कर्मबंधनामध्ये, ज्ञानाने सुद्धा कर्मबंधनामध्ये आणि ध्यानाने सुद्धा कर्मबंधनामध्ये जीव पडतो. आणि म्हणून भगवान सगळ्यात शेवटी या सगळ्यात जे आहेत भगवान सांगतात की तुम्ही मला शरण या. आता मला शरण या, याच वेळेला भगवंत आपल्याला इतर देवता आणि मी कोण आहे यातला फरक समजून देतात. कारण हे महत्त्वाचं आहे, हे समजणं महत्त्वाचं आहे. कारण आपण समजतो की आपल्याला सर्वसाधारण सांगितलं की तुम्ही कुणाकडेही जा, कुठल्याही देवाला बाबा तुम्ही कुणाकडेही दीक्षा घ्या, कुठल्याही देवाला पूजा, कोणीही गुरु करा. तर भगवद्गीतेमध्ये आपल्याला हे शिकवलं जातं की देवी देवता आणि भगवंत ह्याच्यामध्ये फरक काय, देवदेवता कोण आहेत आणि भगवंत कोण आहेत. या देवदेवता ज्या आहेत त्यांना ईश्वर म्हटलेलं आहे. या प्रकृतीचं नियंत्रण करतात. जसं सूर्य हा ईश्वर आहे परंतु परमेश्वर नाही. त्यानंतर पृथ्वी ईश्वर आहे परमेश्वर नाही. वरुण ईश्वर आहे परमेश्वर नाही. गणपती ईश्वर आहे परमेश्वर नाही. सरस्वती ईश्वर आहे परमेश्वर नाही. हनुमंत ईश्वर आहे परमेश्वर नाही. तर ह्या जगामध्ये आपणही ईश्वर आहोत. आपली ही नियंत्रण करण्याची थोडीशी शक्ती आहे, पण कोणीही परमेश्वर नाही. परमेश्वर एकच आहे. एकले ईश्वर कृष्ण, म्हणजे एकच आहे परमेश्वर, एकच आहे. बाकी सगळे आपण ईश्वर आहोत. त्या ईश्वरामध्ये अनेक स्तर आहेत, मनुष्यापासून ते देवतापर्यंत, त्याच्या त्याच्या लेवलने, त्याच्या त्याच्या शक्तीनुसार. तर हा देवदेवचा तर आहे. तर ह्या देवतांच्याकडे लोक कशासाठी जातात की कामैस्तेच ते ऋतज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवता. ऋतज्ञाना म्हणजे ज्यांचं ज्ञान धुळीनं मिसळलेलं आहे किंवा चोरलेलं आहे मायेनी. तर कशासाठी जातात, इंद्रिय तृप्ती, मला हे दे मला ते दे. आजकाल सगळी कलियुगामध्ये इतकी देवळी भरलेली आहेत, सगळीकडे ना सगळीकडे देव जातात. असं वाटतं की अरे किती लोक धार्मिक झालेली आहेत, पण सगळी लोक ही रावण कंसासारखी आहेत, हिरण्यकशिपूसारखी. ते पण ब्रह्माची पूजा करत होते, शंकराची पूजा करत होते, ते पण देवळात जात होते. एवढेच नव्हे, मंत्र पण करत होते, ध्यान पण करत होते, यज्ञ पण करत होते. पण ते भक्त झाले का? त्यांनी काय केलं, उलट विष्णूला ठार करायचा प्रयत्न केला, रामाची बायको पळवून नेली. तर ही बुद्धी जी आहे ही देवदेवतांच्याकडे जाऊन होते. आपण प्राप्त करतो पण त्याचा अहंकार होतो आणि राक्षसी वृत्ती बनते. हा देवी देवतांच्याकडे जाण्याचा दुरुपयोग आहे किंवा दुर्लक्षण आहे. आणि म्हणून भगवान सांगतात की देवतांच्याकडे कसं जायचं तेही भगवंत शिकवतात. तिथे तुम्ही जा, ते जे करतात ते तुम्ही करा. आता देवता काय करतात, आमच्यावर संकट आले की आम्ही देवतांच्याकडे जातो. आता ते काय करतात, देवतांच्यावरती संकट आल्यावर ते कुठे जातात, विष्णूकडे जातात. मग तुम्ही विष्णूकडे गेल्यावरती त्यांना राग येईल का? ती खरी देवतांची भक्ती. गणपती म्हणेल अरे मी हेच तुला सांगत होतो, तू जा त्यांच्याकडे, मी स्वतः त्यांच्या सैन्याचा अधिकारी आहे गणपती. तर ही खरी गणपतीची भक्ती. सरस्वतीची भक्ती काय, भगवद्गीता समजून घ्या, ती सरस्वतीची भक्ती. हनुमंताची भक्ती काय, त्याने रामाची सेवा कशी केली. शंकराची भक्ती कशी, त्याने कुणासाठी विष पिलं, कशामुळे त्याच्या कंठामध्ये विष खाली उतरू शकत नाही, तो 24 तास काय करतो, रामनाम जप करतो. तर त्याच्याकडनं ते शिका की भगवंतासाठी विष सुद्धा, हे जग सगळं विषासारखं आहे, भगवंताच्या सेवेसाठी विषाचा सुद्धा स्वीकार करणे, ही खरी शंकराची भक्ती. काही काही लोकांना अज्ञानानं माहीत नाही. लोकांना इस्कॉनची लोक फक्त कृष्णाचीच भक्ती करा सांगतात, देवदेवताची भक्ती करू नका सांगतात. ह्याचं कारण हे आहे. कशासाठी काय करतात देवदेवता, आणि देवतांची भक्ती केल्यानं काय होतं, तर देवदेवतांची भक्ती करून नका असं इस्कॉन कधीही सांगत नाही. कशी करायची हे शिकवतात. अंतवतू फलम तेषाम, भगवद्गीता सांगतात. हे का, आणि हे इस्कॉनची लोक नाही, हे भगवद्गीतेमध्ये भगवान स्वतः श्रीकृष्ण सांगतात अंतवतू फलम तेषाम. जे काही तुम्हाला देवदेवतांच्याकडनं प्राप्त होणार आहे त्याचा अंत होणार आहे. अशा गोष्टीचा कशाला विचारता, मी अगोदरच तुम्हाला दिलेली आहेत. जे काही तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही दिलेलीच आहेत. जे काही तुम्ही देवतांच्याकडनं प्राप्त करू शकत नाही, म्हणजे काय, जन्ममृत्यू जराव्याधीतनं तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. देवांचा देव महादेव तो काय सांगतो, अहम भोगप्रद असतो, मी सगळ्या प्रकारचे भोग देईन, पण ह्या सगळ्या दुःखातनं तुम्हाला बाहेर पडायचं असेल, मोक्षदस्तू जनार्दन, ते माझ्याकडे नाही, ते जनार्दनाला तुम्ही शरण जा. तर देवदेवतांच्याकडे जा, पण त्यांना सांगा की मला कृष्णाकडे घेऊन जा. आणि कृष्ण जे सांगतोय किंवा कृष्णाची इच्छा जी आहे ती पूर्ण करण्याची मला शक्ती दे. याच्यासाठी देवदेवतांच्याकडे जायला हरकत नाही. पण इंद्रिय तृप्तीसाठी मला हे दे मला ते दे,
भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की हा अध्यात्म नाही आहे, हा व्यापार आहे. भागवतमध्ये प्रल्हाद महाराज सांगतात. तर देवतांच्याकडे जा, पण कशासाठी? ते जिथे गेले त्यांच्याकडे जायसाठी जा, म्हणजे विष्णूकडे किंवा कृष्णाकडे जाण्यासाठी. आणि म्हणून हा सगळ्यात मोठा फरक आहे. पण काही लोकांना असं वाटतं की तुम्ही कुणाकडेही जा, सगळे कृष्णाकडेच जा. भगवान काय सांगतात की यंती देवव्रतान देवम पितृयांती पितृव्रता भूतानी यांची भूतेचे मध्याची याम अपिमाम. भगवान सांगत नाहीत की तुम्ही कुणीकडे जा माझ्याकडे याल, नाही. यंती देवव्रतान देवन, जे देवदेवतांची उपासना करतात ते देवदेवतांच्याकडे जातात. म्हणजे काय होतं? देवतांचाही नाश होतो, त्यावेळी तुमचाही नाश होणार. मग काय फायदा? यंती देवव्रता देवम पितृन यांती, जे पितरांची भक्ती करतात ते पितरांच्याकडे जातात. भूतानी यांती भूतेच, भूत म्हणजे भूत सुद्धा, आणि या जगातल्या माणसांची जी पूजा करतात ते सुद्धा भूतच. तर म्हणजे तुम्ही ह्या जगात परत येणार. मध्याची याम अपिमाम, पण जे माझी भक्ती करतात तेच केवळ माझ्याकडे येतात, सगळे येत नाहीत, जे माझी येतात ते. तर तुम्ही बाहेरल्या काही पण स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी, बाहेर तुम्ही काही बोर्ड लावा, सगळे लोक वाचतील, विसरून जातील. पण त्याचं काय होतंय ते आयुष्यभर त्यांनी काय केलं याच्यावरती अवलंबून आहे. उगीच कुणी कैलासाला जात नाही. दिवसभर मटका करणार, दारू पिणार आणि कैलासवासी म्हणून पाठीमागे लिहिलं, तर आज थोडासा कैलासवासी जाणार आहे. वैकुंठवासी, स्वर्गवासी सोपं नाही आहे. 50 रुपयाच्या फ्लेक्सवरती स्वर्गवासी लिहिणं सोपं आहे, पण स्वर्गामध्ये जाणं सोपं नाही. तर हे जे आहे, कुठे कोण जातं हे भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतो. तर तुम्ही देवदेवतांची उपासना केली तर तुम्ही देवदेवताला, ती पण कशी प्रामाणिक केली तर. आज देवदेवतांची उपासना कोणी प्रामाणिकपणे करत नाही, कशी करायची ते पण माहिती नाही. तर भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की यंती देवता देवन पितृयांती पितृतः. आणि देवतांच्या बाबतीत काय सांगतात? अंतवतु फलम तेषाम, आणि तद्भवत्य अल्पमेधसाम. अल्पमेधसाम म्हणजे, मेधसाम म्हणजे बुद्धी, अल्प म्हणजे कमी बुद्धीवाले. कमी बुद्धीवाले लोक काय करतात की अंतवतु फलम तेषाम, दे आर सॅटिस्फाईड, म्हणजे ते समाधानी आहेत. अंतवतु, त्यांचा मिळणाऱ्या गोष्टीचा अंत होतोय, त्यांना माहिती आहे, तरी पण ह्यांचं ज्ञान जे आहे हे अर्धवट आहे, आणि म्हणून तसं ते करतात. पण काय आहे की देवान देव यजो यांती मध्याची याम अपिमाम, मदभक्ता यांती माम अपी, की देवान देव यजो यांती, देवदेवतांचे लोक उपासना करणारे देवदेवतांच्याकडे जातात. तर भगवद्गीतेमध्ये भगवान हे सांगतात की आता कर्मकांड आणि भक्ती, तर भक्ती जे करतायत त्यांना पाठीमागे जाऊन कर्मकांड करण्याची गरज नाही. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की तुम्ही भक्ती ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाची करायला येता त्यावेळी तुम्ही पाठीमागे सगळं काही केलेलं आहे, पुन्हा तिकडे जाण्याची गरज नाही. वेदेषु यज्ञेषु तपस्वी चैव यत् पुण्य दानेषु यत् पुण्य फलिष्टम अंते तत् सर्वमदम विदित्वा योगो परम स्थानमुपैति चाद्यम. तर भगवान सांगतात की तुम्ही वेद केलेला आहे, तपस्या केलेली आहे, सगळं काही केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही भक्ती करण्याच्या ह्याच्यामध्ये आलेला आहात. आणि म्हणून देवदेवतांची उपासना केल्यावर सर्वोत्कृष्ट कुठे जाल तुम्ही? ब्रह्मभुवनान लोकान. फायदा काय? पुनरावर्तीनो अर्जुन, पुन्हा तुम्ही इथे येणार. अगदी ब्रह्मलोक सर्वोच्च लोकांमध्ये गेले तर. माम उपेत्तित्तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. पण मला जर तुम्ही शरण आलात तर तुम्हाला पुनर्जन्म नाही. आणि हे फक्त भगवान श्रीकृष्णच सांगू शकतात, आणि कुणीही आपल्याला जन्ममृत्यूतून मुक्त करू शकत नाही. मग अशी आपण शिवजीचं सांगितलं. तर भगवद्गीतेमध्ये भगवान आपल्याला हे देत आहेत आश्वासन की ब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तिनो अर्जुन माम उपेत्तित्तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. भगवान श्रीकृष्णाकडे जो जातो पुन्हा या जगामध्ये, दुःखाच्या जगामध्ये, त्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. माम उपेत्ति पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवंती महात्माना संसिद्धी परमाम गताम. म्हणजे ही भगवत भक्ती जो करतो त्याला पुन्हा की माम उपेत्ति पुनर्जन्म, कशा जन्मामध्ये? दुःखालयम अशाश्वतम. हे जग कसं आहे? दुःखालय आणि अशाश्वत. नाप्नुवंती महात्मानम, अशा महात्म्यांना पुन्हा या जगामध्ये यावं लागत नाही. तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. तर मीच तुम्हाला भवसागरातून मुक्त करू शकतो, दुसरा कोणीही करू शकत नाही. आणि म्हणून हे संपूर्ण ज्यावेळेला आपण पाहतो की आत्मा हा भगवंताचा अंश आहे, इच्छेमुळे प्रकृतीमध्ये गुंतलेला आहे, प्रकृतीमध्ये गुंतल्यामुळे तो कर्म करत राहतो. कर्म हे सृष्टीच्या उत्पत्तीपासून सृष्टीच्या अंतापर्यंत चालूच राहतं,
पण ही सगळी दुःख 84 लक्षमध्ये भोगत राहतो आणि मग तो कर्माच्या, ज्ञानाच्या आणि ध्यानाच्या रूपानं भगवंताकडे तो येऊ शकतो. परंतु जर देवदेवतांच्या उपासनेमध्ये तो अडकला तर पुन्हा तो 84 लक्षमध्ये फिरत होतो. पण ह्यातनं बाहेर पडणं हे या मनुष्य जन्माचं ध्येय आहे. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये शेवटी भगवान हे सगळं सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्ण सांगतात की ही सगळी भगवद्गीता किंवा आत्तापर्यंत जे काही मी बोललो तुम्हाला समजलं न समजलं विसरून टाका. हे लक्षात ठेवा. इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विस्मृश्रदे शणे यथेच्छेसी तथा करो. हे 3 वेळेला भगवान शब्द यूज करतायत. काय यूज करतायत बघा. गुह्यात गुह्यतरम मया म्हणजे एक तर रहस्य आहे, त्या रहस्यामधलं सुद्धा रहस्य आहे. आणि त्याच्या पुढच्याच लोकांमध्ये सांगते सर्व गुह्यतमम म्हणजे एकापेक्षा एकात एक गुह्य, एकात एक गुह्य, एकात एक गुह्य असं अनेक गुह्य तुम्हाला भगवंतानी आतापर्यंत उघड केली की नाही. इतके आपल्याला काय माहिती होतं का आतापर्यंत जे तुम्ही ऐकलं ते? हे सगळं भगवद्गीतेमुळे आपल्याला माहिती झालं. ही सगळी गुह्य उत्पन्न करतायत. आत्मा कोण आहे, प्रकृती, हे सगळं गुह्य आहे भगवद्गीतेमध्ये. पण ज्ञानाने आपण समजलं. आता हे ज्ञान घेऊन आपण बघायचं बाहेर आणि तुमच्या डोळ्यासमोर सगळं काही दिसायला लागेल. आणि म्हणून दररोज भगवद्गीता वाचणं महत्त्वाचं आहे. तर हे सगळी गुह्य सांगतायत. तर ही सगळी गुह्य तुम्हाला समजली न समजली राहू द्यात. तर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की सगळ्यात मोठं जे काय आहे गुह्य जे आहे, रहस्य जे आहे ते मी आता तुम्हाला सांगतो. मन्मना भव मद्भक्तो मद्याची माम नमस्करुम मामैवशी सत्यम ते प्रतिजानी प्रियोस्य मे. आणि या श्लोकाची पहिली लाईन जी आहे ही 8व्या अध्यायामध्ये सुद्धा आहे. मन्मना भव मद्भक्तो मद्याचे माम नमस्करुम मामैवैशती युक्तैवम आत्मानम मत्परायणा. हे दोन्हीचा अर्थ एकच आहे. मन्मना भव मद्भक्तो, माझा भक्त हो. मद्याची माम नमस्करू, मलाच नमस्कार कर. आणि मी तुला सत्य सांगतो आहे. याचा अर्थ बाकी सगळे आपल्याकडे खोटं बोलतात. एकटाच व्यक्ती आपल्याकडे सत्य बोलतोय. आणि म्हणून भगवंताचं सत्य जिथे चर्चिलं जातं त्याला सत्संग म्हणतात. जिथे सत्य सांगितलं जातं सत्संग. कुठे जाऊन भजन कीर्तन करणे ह्याला सत्संग म्हणत नाहीत. सत हे जे आहे भगवद्गीतेमध्ये जे भगवान सांगतात मामयी वैशसी सत्यम ते प्रतिजानो का आय लव्ह यू. या जगामध्ये सगळेच जण आपल्याला सांगतात आय लव्ह यू, पण खरंच त्यांचं प्रेम असतं का? काही करू शकत नाहीत. पण भगवंत सांगतात आय लव्ह यू. प्रतिजाने प्रियोसिमे प्रियोसिमे, कारण आपण सगळेच जण भगवंताला प्रिय आहोत. आणि हे आपण विसरून गेलो आहोत. भगवंताला आपण किती प्रिय आहोत. आणि आपण ज्या वेळेला भगवंतावरती प्रेम करायला लागेल त्यावेळेला आपल्याला कळत जाईल की भगवंत आपल्यावर किती प्रेम करतायत. आपण ह्या शरीरावरती प्रेम करतोय म्हणून आपण भगवंतावरती प्रेम करू शकत नाही. तर तेच शरीर ज्या वेळेला भगवंताच्या सेवेमध्ये लावतो त्यावेळेला भगवंत आपल्यावरती किती प्रेम करतायत हे आपल्याला समजतं. आणि पूर्ण भगवद्गीतेचा हा उद्देश आहे की भगवंताच्या सेवेमध्ये आपल्याला लावणं. तर सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. इथे धर्म याचा अर्थ आपण इतकी कर्तव्य आपल्या जीवनामध्ये आहेत, ह्या सर्वात श्रेष्ठ कर्तव्य आहे भगवंताला शरण जाणं. ही सगळी जी तुम्ही कर्तव्य करता ही भगवंताला अर्पण करायला शिका. भगवान सांगतात की मी तुम्हाला या मोक्षातनं बंधनातनं मुक्त करून मोक्ष देतो किंवा तुम्हाला मुक्त करतो. हे आश्वासन कुठलीही देवता किंवा कोणीही देऊ शकत नाही. कोणी देऊ शकतं का? कोणीही हे आश्वासन देऊ शकत नाही की मी तुम्हाला सगळ्या दुःखातनं मुक्त करतो. एकटा कृष्ण सांगतो, दुसरा कोणी नाही. कुठलंही शास्त्र वाचा, कोणीही आपल्याला दुःखातनं मुक्त करू शकत नाही, सगळ्या दुःखातनं. तर म्हणून एवढी भगवद्गीता सांगितल्यानंतर अर्जुनाला काय सांगतायत भगवान श्रीकृष्ण? जबरदस्ती नाही करत. यथेच्छेसी तथा करू. मी तुला योग्य काय ते सांगितलं, तुला पाहिजे ते कर. पण त्याच्यानंतर धमकी पण देतात, माझं ऐकलास तर मुक्त होतील, नाही ऐकलास तर पुन्हा गटांगळा घासील. तुम्ही काय करायचं ते करा. दोन्ही सांगतायत भगवद्गीतेमध्ये. मग अर्जुन सांगतो की हा बस झालं बाबा कृष्ण, आता इथं आतापर्यंत गोंधळ घातला मनाने, बस झाला. आता काय आहे? तर पहिली अवस्था कशी होती अर्जुनाची आणि आता अवस्था काय? 18 अध्याय वाचल्यानंतर हा शेवटी अर्जुनाची अवस्था आहे जी आपली पण अवस्था झाली पाहिजे. तर आपल्याला भगवद्गीता समजली. काय अर्जुनाची अवस्था आहे? नष्टो मोहा स्मृतिर्वद्वा त्वत्प्रसादात मया अच्युत स्थितोस्मी गतसंदेह
करिष्ये वचनम तव. आज सगळ्यात अर्जुनासारखं वागायचं. आतापर्यंत अर्जुनासारखं ऐकलं, आता अर्जुन कसा वागणार आहे पहा. नष्टो मोहा, माझा सगळा मोह नष्ट झाला. म्हणजे आत्तापर्यंत जे मी माझं वगैरे सगळं म्हणत होतो, आता कळालं हे माझं काहीच नाही. नष्टो मोहा. स्मृतीर म्हणजे काय, हे नवीन ज्ञान नाही आहे की माझं काय नाही आहे, हे नवीन नाही. स्मृती, मी विसरलो होतो ते मला कळालं, माझी स्मृती परत आली. स्मृती लब्ध्वा, माझी स्मृती मला प्राप्त झाली. असं नाही की पूर्वी होतं आणि आता काहीतरी आहे आपलं, पूर्वी नव्हतंच पण आता कळालं की माझं काय नाही. नष्ट, हा मोह नष्ट झाला, ही स्मृती मला प्राप्त झाली. कसे? त्वत्प्रसादात्मया अच्युत. अच्युता कृष्णा, तुझ्या कृपेमुळे, त्याच्याच कृपेमुळे आपल्याला कळालं की नाही तर हे कोण ज्ञान देणार आहे का आपल्याला? कोणी ज्ञान देणार नाही. अगदी तुम्ही 1,00,000 रुपयाची ट्युशन लावली तरी कोण ज्ञान देणार नाही, ते फुकट देत आहेत. कारण हे ज्ञानाची किंमत करता येणार नाही. आपलं आयुष्य आणि आपलं सगळं धन जरी दिलं तरी ह्या ज्ञानात जे काही प्राप्त होते ते प्राप्त होणार नाही, तरी फुकट देत आहेत. कारण ह्या ज्ञानाची किंमत नाही. हां, काही काही लोक म्हणतात भगवद्गीता तुमच्या का किंमत आहे 190 रुपये, ती कागदाची किंमत आहे, ज्ञानाची नाही. त्याच जाडीचं मेडिकलचं पुस्तक घ्या, 1200 रुपयाच्या खाली मिळणार नाही तुम्हाला. म्हणजे ज्ञानाचे पैसे घेत नाही, ते फक्त प्रिंटिंगचे. आणि तुम्ही जर सगळ्या आमच्या 50 लाख भगवद्गीता कोणी स्पॉन्सर केलं, आम्ही आयुष्यभर फुकट वाढू सगळ्या जगामध्ये. हा पैसे त्यासाठी घेतो, कोण एवढा श्रीमंत असेल. आता पहा, आता अयोध्येमध्ये 22 तारखेला श्रीराम मंदिराचं उद्घाटन होतं आहे. त्यावेळेला भारत सरकारने इस्कॉनला 4 जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. 3 लाख भगवद्गीतेचं वाटप करायचं आहे, कोणाकडनं पैसे घेणार नाही. त्यावेळेला इस्कॉन त्यासाठी पैसे जमा करत आहेत. 3 लाख भगवद्गीता सेंटर्सला वाटून दिलेले आहेत, 10,000 15,000 अशा वगैरे. तर 3 लाख भगवद्गीतेचं वाटप होणार आहे. तुम्हाला फुकट पाहिजे तर अयोध्येला जा. 3 लाख भगवद्गीता एका दिवसामध्ये. त्यानंतर तितके लोक येणार आहेत, त्या सगळ्यांसाठी प्रसाद आणि कीर्तन आणि बूथ्स असणार, ते आपला प्रचार पण करू लागणार. त्याने इस्कॉनचे बूथ्स असणार तिथं वेगवेगळ्या ठिकाणी, आणि आपल्याला तिथे प्रचार करायला त्याने दिलेला आहे. कारण त्यांनाही बघितलं की भगवद्गीतेचा प्रचार करणारी एकमेव संस्था जगामध्ये आहे. तर हे सगळं अयोध्येला होतं आहे. तर भगवद्गीतेचे जे आहे, आपण पैसे जे घेतो हे भगवद्गीतेचे नव्हे, त्या ज्ञानाचे नाही. हे ज्ञान असं नाही. तर हे सगळं ज्ञान भगवंत अर्जुनाने प्राप्त केलं. नष्टो महास्मृतिर्लोभा अच्युत, कृष्णाच्या कृपेमुळे आपल्याला कळालं. दुसऱ्या कोणीही ज्ञान देऊ शकत नाही, आणि दिलं तरी ते कृष्णाकडनं घेतल्याशिवाय तो देऊ शकत नाही. म्हणजे तो माझं ज्ञान म्हणून सांगू शकत नाही. आणि या जगामध्ये अत्यंत सोपी पद्धत म्हणजे अवरोह, येणारं ज्ञान स्वीकार करणे. आपण जर बुद्धी लढवून प्रयत्न केला, जे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्या निष्कर्षापर्यंत आपण यायला किती जन्म वाया जातील माहिती नाही. आणि म्हणून भगवद्गीता जशी आहे तशी आपण घेतो. आणि मग अर्जुन काय म्हणतोय पहा, स्थितोस्मी, आता माझ्या स्थितीवरती मी आलो. आता माझी स्थिती काय आहे? गतसंदेह, माझा सगळा संदेह नष्ट झाला. काय करणार मी आता? करिष्ये वचनम तव, तुम्ही जे सांगता तेवढंच करणार आणि काही करणार नाही. मला माहिती आहे तुम्ही सांगितलेल्या विरुद्ध मी गेलो तर ह्या जगात मी गटांगळ्या खाणार. आता संपलं. आता तुम्ही जे सांगाल, अगदी तू खोटं बोल म्हटलं तर मी बोलणार, कारण मला माहिती आहे तू का सांगतोयस ते. युधिष्ठिरला खोटं बोलायला सांगितलं. हां, तर अर्जुनाला, भीष्माला तो तयार नसताना मारायला सांगितलं बाण, कर्णाला मारायला सांगितलं धर्मनीतीनुसार नाही. हे फक्त अर्जुनाने कशासाठी केलं? करिष्ये वचनम तव. कृष्ण सांगतोय ना, त्याला धर्म माहिती आहे. आणि म्हणून भगवद्गीता जी आहे ही नीतीच्या पलीकडे आहे. इथे भक्ती आहे. नीतीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. नीती त्या त्या समाजानुसार तशी तशी ठरवली जाते. तर सिगरेट ओढणाऱ्याला सिगरेट ओढणाऱ्याने विचारलं तर काय रे सिगरेट चांगली आहे, तू चांगलीच म्हणणार. ती त्यांची नीती आहे. मांसाहार चांगला आहे का, खाणारे म्हणणार होच आहे, त्यांची नीती आहे ती. पण नीती बदलू शकते पण सत्य बदलू शकत नाही. तर भगवद्गीता मामयी वैशेषी सत्यम ते, भगवद्गीता शांती शिकवत नाही, भगवद्गीता सत्य शिकवते. कारण जिथे सत्य आहे तिथे शांती आहे, जिथे शांती आहे तिथे सत्य नाही. शांती शांती म्हणणारे भरपूर लोक आहेत, पण ते सत्य समजले का त्यांना? नाही. पण ज्यांना सत्य समजलं जरी ते अशांतीमध्ये असले, जसे अर्जुनासारखे युद्धामध्ये, तरी सत्यासाठी ते लढतायत. म्हणून भगवद्गीता मामयी वैशेषी सत्यम ते, हे सत्य शिकवते. आणि कोण सांगता आहे? जो सत्यवचनी आहे, जो दिलेली वचनं पाळू शकतो. हा गव्हर्नमेंट मंत्र्यासारखा नाही आहे
की काही वचनं द्यायची आणि पालन नाही करायची. वचनं कुणी द्यावीत? जो पाळू शकतो तो. आणि भगवान श्रीकृष्ण हे एकमेव व्यक्ती आहे की जी दिलेलं वचन पाळू शकतो. आणि म्हणून भगवद्गीतेचं आपल्या जीवनामध्ये पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद. हरे कृष्णा. ग्रंथराज भगवद्गीता की, श्रीकृष्ण भगवान की, श्रील प्रभुपाद की. प्रवचन मी वेळेवर संपलं. कोणाला प्रश्न असतील तर तुमच्यावरती आता मला. हरे कृष्णा. वकील साहेब. नाही काय रामकृष्ण हरे कृष्ण बरा का राम बरोबर. इस्कॉनवाले आपण हरे कृष्ण आधी म्हणतो मंत्रात. हां. आणि राम भक्त असतील किंवा इतर जे भक्त आहेत ते हरे राम आधी म्हणतात. तर हां, कुठनंही सुरू करा, तुम्ही तिथेच येणार. तुम्हाला वाटतं ना रामपासून बरोबर आहे, सुरू करा, येणार तिथेच तुम्ही. ठीक आहे. हां, जर तुमचा विश्वास नसेल तर हरे रामपासून सुरू करा. दुसऱ्या मंत्रापासून तुम्ही तिथेच येणार. पहिल्या मंत्रापासून का सुरुवात नाही करायची? ठीक आहे. आणि दुसरं असं की आता आपण म्हटलं त्याला कारण काय आहे, ज्यावेळेला चैतन्य महाप्रभू हरे कृष्ण महामंत्र प्रसार सुरू केला त्यावेळेला काही जणांनी विरोध केला की अरे हा गुप्त मंत्र आहे, तुम्ही उघड कसा काय सगळ्यांना द्यायला. मग ठीक आहे म्हणाले. आणि ते चैतन्य महाप्रभू वेळे करू शकतात कारण ते कृष्ण आहेत स्वतः. मग ठीक आहे, मग आम्ही हरे कृष्ण म्हणून सुरू करतो. म्हणजे तुमचा मंत्र राहिला नाही तो. आता हरे कृष्णापासून सुरुवात झाली. पण उद्देश काय आहे, तुम्ही मंत्र जप करा. 30 जण अडचण असेल मग तो नंतर सवय लागेल तुम्हाला हरे कृष्णापासून सुरुवात करायची. पण सुरुवातच करताना अडचण असेल, त्याच्यासाठी थांबलं असेल जप करायचं, तर हरे रामपासून सुरुवात करा, चालेल. पण नंतर आपोआप ते हरे कृष्णापासून येणारच. चैतन्य महाप्रभूची कृपा आपोआप मिळेल. हरे कृष्ण. आणि दुसरं एक प्रभूजी आपण आता म्हटलात, एकच मिनटं, की आपण आता ह्या भक्तीत आलोय आत्ता कृष्णाच्या भक्तीत. तर मागच्या सगळ्या भक्ती पूर्ण झालेल्या आहेत का आपल्या, म्हणजे जे आलेत त्यांच्या? हो, सगळं काही पूर्ण झालं. तुम्हाला काहीही करायची गरज नाही, दुसरं काहीही करायची गरज नाही. फक्त हरे कृष्ण महामंत्र आणि त्या मंत्रामधनं येणारी सेवा. नाहीतर हरिदास ठाकूर सारखं नुसतं हरे कृष्ण जप केला तरी चालेल, पण आपण तेवढे शुद्ध नाही. म्हणून 16 माळा जप करायच्या आणि उरलेल्या वेळेला आयुष्यभर सेवा करायची, वाचन करायचं. ठीक आहे. आणि जर एवढी रुची आहे तुम्हाला की दुसरं काहीच गोड वाटत नाही या जगामध्ये, फक्त भगवंता तुझं नाव गोड आहे, मी तेच घेतो 24 तास, तरी चालेल. पण आपली तेवढी तयारी नाही म्हणा मनाची, किंवा तेवढी ताकद नाही. म्हणून प्रभुपादांनी आपल्याला जमेल तेवढं दिलेलं आहे. ठीक आहे. लहान तोंडी मोठा घास नको, पाहिजे तेवढा तुझं तोंड आहे तेवढंच घास का. प्रभुपादांनी आपल्याला जमेल तेवढं दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपले आयुष्य तेवढं जर प्रामाणिकपणे आपण जप केला तर दिवसभर त्या दिवसापुरतं तरी आपण कृष्ण भावनेमध्ये राहू शकतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा केलं पाहिजे, मग तेवढ्या दिवस राहण्यासाठी. ठीक आहे. हरे कृष्ण. नामनेम आपण दीक्षेला सुद्धा यज्ञ करतो है ना, नरसिंह यज्ञ करतो. हां, यज्ञ कशासाठी सांगितलं? इंद्रिय तृप्तीसाठी नाही, आणि शास्त्रसंमत यज्ञ. पहिला शुद्ध चित्तानं करा, त्यासाठी हरिनाम घेणं महत्त्वाचं आहे. नाहीतर यज्ञाला काय महत्त्व नाही. हरिनाम घेतल्यानंतर त्या यज्ञाला महत्त्व आहे. हरिनाम जर करत नसाल नुसती यज्ञाने काय प्राप्त होणार नाही. नाहम वेदेर्न न तपसा न दानेन न चेजया. दानानं नाही, यज्ञानं नाही, तपसेनं नाही, प्राप्त होत नाही. भक्त्या, भक्ती करा, मग यज्ञ करा, तपस्या करा, दानही द्या. ठीक आहे. हरे कृष्ण. यस. मी आता सांगितलं की जे भक्ती करतात म्हणजे जे पितरांची भक्ती करतात ते तिकडे जातात. पण आपण ज्यांच्याकडनं जन्म घेतला म्हणजे आई वडील जे आहे ते कालांतराने त्यांचं हे झालं, मृत्यू झाल्यानंतर आपण त्यांचं कधीतरी स्मरण करू शकतो ना. हां, त्यांच्यासाठी एक माळ जप करा, चालेल. तुमच्या सगळ्या नातेवाईक जरूर आणखी एक जप करा. 16 नातेवाईक असतील 16 करा, म्हणजे 16 दुनी 32, चालेल. तुमच्यासाठी 16 आणि त्यांच्यासाठी 1 नाही, चालेल. म्हणजे माझा प्रश्न काय आहे की आणि तुमच्या आणखी पूर्वज जेवढे आठवतील तेवढ्यासाठी माळा करा, चालेल. पण आपण करू शकतो. हो, निश्चित निश्चित. हो, स्मरण करू शकतो ना त्यांचं. माळाला काय बंधन नाही. केवढंही नातेवाईक आठवणी करा. नाही, माळ करतो पण त्यांचं स्मरण केलं तर आपण तसंच होऊ शकतो का असं म्हणते मी. त्यांना फायदा होऊ शकतो का?
नाही, त्यांना तर आपण केलं तर 21 पिढ्यांचा उद्धार होतो हे महत्वाचं आहे, आपण भक्ती केली तर. पण आपण जर त्यांचं स्मरण केलं तर, तुम्ही म्हणला ना की पितरांचं स्मरण केलं तर तिकडे जातात असं म्हणता तुम्ही, असं सांगितलं ना तुम्ही आत्ता. काय म्हणले की जे कशी भक्ती करतात त्या पद्धतीने पितरांची भक्ती केली तर पितरांच्या लोकांमध्ये असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. पण नाम जर पितरांसाठी केला तर तुम्ही त्या पितरांचा उद्धार करून तुमच्याबरोबर ते वैकुंठाला जाऊ शकतात. म्हणून तर श्राद्धाचं हेच महत्व आहे. आता श्राद्ध सगळे कर्मकांड झालेलं आहे म्हणून बंद आहे कलियुगामध्ये. कारण श्राद्धाचा उद्देश काय? कुठेही माझे रिलेटिव्ह असो, विष्णू तुमच्या चरणाशी त्यांना आणा. ठीक आहे, हा खरा श्राद्धाचा उद्देश आहे. पण तो राहिलाच नाही आता. आता फक्त कावळा शिवला तर माझा पितर माझ्या डोक्यावर बसणार नाही एवढाच उद्देश आहे. माझ्या डोक्यावर बसू नये म्हणून ते करतात. भगवत धामामध्ये जावे म्हणून कोणी करत नाही. खरा उद्देश तो आहे. श्राद्ध आपल्या पितरांसाठी जे आपण करतो वर्षातून एकदा आठवण म्हणून, तर त्याचा उद्देश आहे विष्णूसाठी करतो आपण. विष्णूंच्या चरणाशी त्यांना आणण्यासाठी. कुठेही समजा गडबड केली आपल्याला माहिती नसताना तर कुठल्याही योनीमध्ये वगैरे असतील तर ते विष्णूकडे, आणि विष्णूकडे असले तर चांगलंच आहे ना, तिथे राहून ते प्रसाद घेतील विष्णूचा. याचा हा श्राद्धाचा उद्देश तो आहे. नाही तर नुसतं पितरांचं. आता काही काही लोक आले, माझी वंशावळ, माझा आजोबा असा होता, आजोबा तसा होता, मग तुम्ही त्या आजोबाकडे जाणार, तो जिथे असेल तिथे. ठीक आहे. हरे कृष्ण. काय आलं तुम्हाला माहिती नाही ना, पण कृष्णाला माहिती आहे कुठला जीव कुठे आहे तो. एवढं विसरू नका. तुम्हाला माहिती नाही याचा अर्थ कोणालाच माहिती नाही असं नाही. कृष्णाला सगळं काय माहिती आहे. भगवंताने काय सांगितलं? नित्य हा सर्वगत हा. सर्वगत हा सृष्टीमध्ये कुठेही असो भगवंताला माहिती आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती. आपल्याला माहिती नाही. प्रत्येकाच्या बाबतीत भगवान श्रीकृष्ण सांगतात, वेदाहम समतीतानि वर्तमानीचे अर्जुन भविष्यानीचे भूतानी माम तू वेद न कश्चिन. मला सगळ्यांचा भविष्य भूत आणि वर्तमान काळ माहिती आहे, तुला माहिती नाही. समजलं? आपल्याला माहिती नाही याचा अर्थ कोणाला माहिती नाही असं नाही. भगवंताला माहिती आहे सगळं. म्हणजे कॉम्प्युटरपेक्षा ब्रिलियंट आहे भगवान. काळजी करू नका. कॉम्प्युटर चुकेल पण भगवान चुकणार नाहीत. कॉम्प्युटर क्रॅश होईल, भगवंत कधी क्रॅश होत नाहीत. हरे कृष्णा. आता मला वाटतं थांबू आपण काय. धन्यवाद. उद्या सकाळी पुन्हा गीता वाचन होणार आहे. अनाउन्समेंट करतीलच. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज भगवत गीता की जय. हरे कृष्णा. इंग्रजीमध्ये एक खूप छान